फ्रॉडस्टर किंवा क्रिमिनल लोक तुमच्या कुठल्या मनस्थितीचा फायदा घेता, अर्जन्सी किंवा फिअर, भीती, एखादा आर्थिक गुन्हा घडतो आणि ज्या वेळेला ती केस कोर्टामध्ये जाते त्यावेळेला आमचं काम फॉरेन्सिक अकाउंटंटचं चालू होतं. काल मला एक फोन आलेला होता, सिनियर सिटीजन होत्या आणि त्या म्हणल्या की व्हॉट्सॲपवरती मला एक लिंक आलेली होती, त्याच्यामध्ये दिलेलं होतं की अगदी तुमचे शेवटचे काहीतरी 10-11 रुपये भरायचे राहिलेले आहेत, ते जर तुम्ही नाही भरले तर आज 9 वाजता तुमचं कनेक्शन कट होईल. मुलाला तो मेसेज पाठवला, त्याने माझ्या अकाउंटवरनं ते ट्रान्झॅक्शन केलं आणि पुढच्या 1 तासात माझ्या अकाउंटला 1 लाखाचं डेबिट पडलं. आर्थिक गुन्हा कसा घडलेला आहे, म्हणजे कुठून सुरुवात झालेली आहे, कुठे थांबलेला आहे, किती लोकांनी तो गुन्हा केलेला आहे, किती कोटीचा, किती 100 कोटीचा किंवा किती हजारो कोटीचा झालेला आहे, हे आम्हाला पुराव्यांसकट त्या रिपोर्टमध्ये द्यावं लागतं. फायनान्शियल क्राईम म्हणजे आर्थिक घोटाळे, ऑनलाईन घोटाळे, या सगळ्याचा नंबर मिळून भारतामध्ये जवळजवळ 14 लाख कोटी आहे, जो आपल्या GDPच्या जवळजवळ 10-11% सहज असेल. आणि मग ह्यातले किती पैसे लोकांना परत मिळतात? नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी बँकिंग सिस्टीमचा गैरवापर, बँकिंगमधले लूप होल्स म्हणा किंवा बँकिंग सिस्टीममधल्या लोकांना हाताशी धरून कितीतरी वर्ष केलेला हा घोटाळा आहे. ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहार होतात या सगळ्यामध्ये कुठे कुठे छोटे छोटे लूप होल्स आहेत. हे लूप होल्स वापरायचा हे फ्रॉडस्टर किंवा क्रिमिनल लोक प्रयत्न करतात. कायम सगळीकडे म्हणतात की त्यांनी ते काळा पैसा पांढरा करण्यासाठी एक्स गोष्ट केली, वाय गोष्ट केली, पण हे असं कसं काय करता येऊ शकतं? म्हणजे इतकं सोपं आहे? नमस्कार, आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वर्षानुवर्ष असे आपण अनेक सिनेमे बघितले ज्याच्यामध्ये जे हिरो असायचे, आपले सगळ्यांचे हिरो असायचे, ते काहीतरी घोटाळे करणारे असायचे, ते फ्रॉड असायचे. म्हणजे मग ते बंटी और बबली असेल किंवा मिस्टर नटवरलाल असेल किंवा अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला सगळ्यांना आठवत असतील. श्री 420 असेल. ते सगळं पडद्यावर बघण्यासाठी छान होतं, आपल्यालाही गंमत वाटायची त्याच्यामध्ये. पण जेव्हा गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक घोटाळे प्रत्यक्ष व्हायला लागले तेव्हा समाज म्हणून आपण सगळे वेगवेगळ्या पद्धतीने ढवळून निघालो. कारण त्यामध्ये आपल्यासारखे अनेक सामान्यसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर भरडले गेले. आज आपल्याकडे एक अशा पाहुण्या आल्या आहेत ज्या ह्या आर्थिक घोटाळ्यांची उकल करतात. फॉरेन्सिक ऑडिटर डॉक्टर अपूर्वा जोशी. नमस्कार. नमस्कार मुग्धाताई. तर आजचा हा भाग घेऊन तुमच्याकडे आलेले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. त्यांचे मनापासून आभार. आणि अपूर्वा, तू आमच्याशी गप्पा मारायला आलीस त्याबद्दल. बर्वा स्किन थेरपीकडनं तुझ्यासाठी हे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सो मच. तू यांची प्रॉडक्ट्स वापरली नसलीस तर नक्की वापरून बघ. ही अजिबात केमिकल्स नसले. तुझ्या समोरच हे ओपन करून लगेच बघते. आणि याचं पॅकेजिंगच इतकं सुंदर आहे की हे मी नक्की वापरेन. नक्की कर. आणि सर्व वयोगटातल्या जरूर स्त्री पुरुषांसाठी गाईच्या तुपापासून बनवलेली ही सगळी प्रोडक्ट्स असतात. नक्की वापर. नक्की. या आमच्या दोन्ही स्पॉन्सर्सचे मनापासून आभार. मला फार छान वाटतंय आज तुमच्या या एपिसोडमध्ये मला बोलायची संधी मिळाली आणि मिळतीये. नाही, आम्हालाही फार छान वाटतंय. कारण अपूर्वा, अगदी खरं सांगायचं तर आत्तापर्यंत आरपार वुमन की बातमध्ये या विषयावर बोलायला आमच्याकडे कोणी आलं नव्हतं. कारण माझ्या मते या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकेल अशी व्यक्ती आणि त्यातही अशी स्त्री बहुतेक कमीच असावी, मला असं वाटतं. आणि या अनुषंगाने मला हेही सांगायचं आहे की अपूर्वा जोशी हिचं आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हे राजहंस प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक सुद्धा आहे. तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर जरूर हे पुस्तक घेऊन वाचा. कारण काय झालंय की गेली काही वर्ष अशा अनेक केसेस आपण रोज वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. नीरव मोदी केस असेल, मेहुल चोक्सी, केतन पारेख, हर्षद मेहता पासून ICICI बँकेच्या चंदा कोचर इतकंच नाही तर अनेक जे आपल्याकडे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचे सुद्धा प्रकार होत असतात किंवा विविध अटॅक्स होत असतात. अगदी 26/11पासनं 9/11पर्यंत अनेक बाबतीत आपण दरवेळेला त्यामध्ये कुठेतरी काहीतरी आर्थिक घोटाळा सुद्धा आहे असं ऐकतो, वाचतो.
अर्थातच सामान्य माणसाला त्याची अतिशय कमी माहिती असते आणि म्हणून आज अपूर्वा मी तुझ्यासमोर अशा दृष्टीने बसले आहे की तू जे बोलतेस त्यातलं काहीही मला कळत नाहीये. मला इनफॅक्ट तुझी ओळख करून देताना अशा बऱ्याच गोष्टी होत्या तुझ्या बाबतीतल्या ज्या मी वाचल्या, जी नावं सुद्धा किंवा ज्या डिग्रीज सुद्धा जे शब्द सुद्धा मला पुन्हा पुन्हा वाचावे लागले, कारण इतके आम्ही तिथपर्यंत पोचलेलेच नसतो. आमच्या नॉर्मल आयुष्यामध्ये, आमच्या रोजच्या जगण्यामध्ये हे शब्दसुद्धा आम्हाला खूप दूरचे वाटत असतात. त्यामुळे मला तुला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की फॉरेन्सिक आणि ऑडिटर या दोन्ही शब्दांचे अर्थ आम्हाला उलगडून सांग. हे दोन्ही शब्द एकत्र कसे काय आले हेही आम्हाला सांग, कारण आमच्यासाठी क्राईम स्टोरीजमध्ये फॉरेन्सिक हा शब्द आम्ही बरेचदा बघतो, ज्याच्यामध्ये काहीतरी गुन्हा घडलेला असतो, खून झालेले असतात आणि त्याच्यामध्ये कोणीतरी फॉरेन्सिकवाले येऊन ते उलगडून दाखवतात किंवा त्याची उकल करतात. आणि ऑडिटर हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक वर्षाच्या शेवटी आपलं टॅक्सेशन आणि बघणारी जी माणसं असतात ती. पण ह्या दोन्हीचा एकत्र असा जो काही एक परिणाम आहे तो काय असतो ते मला सांग. सो आता आपण अशी सुरुवात करू. आता जसं तू म्हणलीस की एखादा क्राईम सीन होतो आणि तिथे एखादा फॉरेन्सिक एक्सपर्ट तिथे येतो. अगदी सोपं सांगायचं झालं तर आपण सगळ्यांनी CID बघितलेली आहे सिरियल. त्याच्यामध्ये काहीतरी गुन्हा घडतो आणि डॉक्टर साळुंखे तिथे आपल्याला दिसतात आणि ते एखाद्या डेड बॉडीचं डिसेक्शन करत असतात. ते झालं फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय आहे की हे असंच आम्ही डिसेक्शन करतो, पण फक्त ते फायनान्शियल स्टेटमेंट्स, बँक अकाउंट्स, बॅलन्स शीट्स अशा सगळ्या फायनान्शियल गोष्टींचं डिसेक्शन आम्ही करतो. आता पुढे जाऊन सांगायचं झालं तर फॉरेन्सिक अकाउंटंट याला काय म्हणतात मराठीमध्ये, न्यायवैद्यक लेखापरीक्षक. म्हणजे अगदी सोप्यातल्या सोप्यात सांगायचं झालं तर एखादा आर्थिक गुन्हा घडतो आणि ज्या वेळेला ती केस कोर्टामध्ये सुरू होते किंवा कोर्टामध्ये जाते त्यावेळेला आमचं काम फॉरेन्सिक अकाउंटंटचं चालू होतं. म्हणजे आम्ही काय करतो की आम्हाला एखाद्या ऑथॉरिटीकडनं किंवा एखाद्या कंपनीच्या ऑथॉरिटीकडनं, बँकेच्या ऑथॉरिटीकडनं आम्हाला एखादी केस येते ज्याच्यामध्ये त्यांना सस्पेक्ट किंवा त्यांना संशय असतो की घोटाळा झालेला आहे. आम्ही तिथे जातो, आम्ही काही प्रिलिमिनरी म्हणजे अगदी प्राथमिक काही चाचण्या असतात ते करून पाहतो आणि तिथे ज्यावेळेला आम्हाला असं पटतं की हो गुन्हा झालेला आहे, आर्थिक गुन्हा झालेला आहे, तिथे आमचं काम चालू होतं. तिथे आम्ही काय करतो, आम्ही वेगवेगळे फायनान्शियल रेकॉर्ड्स आणि त्याला जे काही एव्हिडन्स म्हणून किंवा म्हणजे पुरावे म्हणून जे काही सपोर्टिंग आम्हाला मिळतात ते सगळं शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे याचा अर्थ आर्थिक गुन्हा कसा घडलेला आहे, म्हणजे कुठून सुरुवात झालेली आहे, कुठे थांबलेला आहे, किती लोकांनी तो गुन्हा केलेला आहे, म्हणजे दोज हू ऑल आर इन्व्हॉल्ड. म्हणजे एक माणूसही करू शकतो किंवा टीम ऑफ पीपलही करू शकते, एखाद्या ऑर्गनायझेशनमधली किंवा बाहेरची लोक त्या माणसाला मिळालेली असतात, असंही असतं. आणि क्वांटिफिकेशन हा शेवटचा पार्ट असतो ज्याच्यामध्ये गुन्हा हा किती साईजचा, किती कोटीचा, किती 100 कोटीचा किंवा किती हजारो कोटीचा झालेला आहे हे आम्हाला पुराव्यांसकट त्या रिपोर्टमध्ये द्यावं लागतं. तिथे आमचं काम संपतं. पण ज्या वेळेला पुढे कोर्टामध्ये ही केस जाते त्यावेळेला एक्सपर्ट विटनेस म्हणूनही आम्हाला कधी कधी बोलवलं जातं. कशासाठी, कारण प्रत्येक जजकडे म्हणजे ही कपॅसिटी असेलच असं नाही की यातला तो एक्सपर्ट आहे. तर मग तिथे त्यांना समजावून सांगायला की हा गुन्हा कसा घडलेला आहे आणि मगाशी जसं सांगितलं तसं की त्या गुन्ह्याची पूर्ण स्टोरी म्हणजे एक धागा, एक एव्हिडन्स घेऊन आम्हाला ती स्टोरी पहिल्यांदा बांधावी लागते आणि त्याचे पुरावे आम्हाला कोर्टामध्ये किंवा ज्या ऑथॉरिटीने आम्हाला नेमलेलं आहे त्यांना द्यावे लागतात. असं फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम असं. इन अ नटशेल मी सांगेन की जिथे ऑडिट किंवा अकाउंटिंग, टेक्नॉलॉजी हा नवीन अँगल आलेला आहे, इन्व्हेस्टिगेशन, इन्व्हेस्टिगेटिव्ह स्किलसेट, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात तिथे फॉरेन्सिक अकाउंटिंग किंवा फॉरेन्सिक ऑडिटचं काम चालू होतं. बापरे. पण आता ह्यातल्या बऱ्याच स्टोरीज ज्या तू आता म्हणालीस ते आम्हाला ऐकायच्याच आहेत, कारण आम्हाला हे फारच सगळं इंटरेस्टिंग आहे म्हणण्यापेक्षा फार धक्कादायकही आहे. बरोबर. म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले तसं की कितीही म्हटलं तरी सुद्धा फार कष्टाने पैसा कमावलेला असतो सामान्य माणसांनी, मध्यमवर्गीय माणसांनी, आणि तो जेव्हा अशा प्रकारचे कोणीतरी ऑर्गनाइज्ड किंवा आपल्यापेक्षा थोडीशी जास्त ह्या बाबतीतली माहिती असणारे लोक आपल्या डोळ्यासमोर तो पैसा त्याच्यात घोटाळा करून घेऊन जातात, तेव्हा असा प्रश्न पडतो की ह्यात आपण कुठे काय चुकलो. आणि मला असं वाटतं की त्याची माहिती नसणं हीच सगळ्यात मोठी चूक आहे सध्याच्या काळात. बरोबर. तर त्यामुळे तुझ्या या स्टोरीजमधनं त्याची माहिती जास्तीत जास्त आपण घेऊच, पण त्याआधी मला तुझी स्टोरी ऐकायची आहे
की तू हे कसं करायला लागलीस? जसं मग अशी तू म्हणलीस किंवा प्रत्येक नवी व्यक्ती ज्या वेळेला मला भेटते त्यावेळेला तिचं पहिलं वाक्य हेच असतं की आम्हाला याच्याबद्दल माहितीच नव्हतं आणि त्यात बायका याच्यामध्ये काम करतात, स्त्रिया याच्यामध्ये काम करतात हे तर आम्ही कधी ऐकलेलंच नव्हतं. तसंच माझं काहीसं होतं, कारण मी मूळची सोलापूरची. मी पहिली 18 वर्ष सोलापुरात होते. BCom आणि म्हणजे 10वी झाली. त्यानंतर माझ्या आईने मला सांगितलं की काहीतरी वेगळं कर आणि घरी सगळी मेडिकल बॅकग्राऊंड माझी आहे. तर मग त्यावेळेला म्हणजे अजूनही बराच समज जसा आहे की वेगळं म्हणजे काय की सायन्स साईड सोडा आणि कॉमर्स, आर्ट्स किंवा अजून आता वेगवेगळे ऑप्शन आलेले आहेत ते घ्या. तर मला तर त्यावेळेला फक्त कॉमर्सच माहिती होतं. मग कॉमर्समध्ये नवीन काय तर CA हे माहिती होतं. सो मी CA करायला घेतलं. BComचं पहिलं वर्ष आणि CAचं पहिलं वर्ष माझं सोलापुरातच झालं. सोलापुरातनं मी पुढे पुण्यामध्ये ऑगस्ट 2007ला आर्टिकलशिपच्या म्हणजे आम्हाला एक ट्रेनिंग पिरियड कंपल्सरी असतो, 3.5 वर्षाचा त्यावेळेला होता. एखाद्या CA फर्ममध्ये एका CAच्या हाताखाली तुम्हाला ट्रेनिशिप तुमची कंप्लीट करावी लागते. अजूनही तसंच आहे? अजूनही तसंच आहे. तर मग मी पुण्यामध्ये आले आणि पहिले 3 महिने तर माझे सगळे सर्च करण्यातच गेले, कारण माहितीच नव्हतं की कुठल्या CA फर्मकडे आपल्याला जायचं आहे. आमच्या सर्वांसाठी आणि इवन आत्ताही रेलेव्हंट वेबसाईट जी आहे ती moneycontrol.com, कारण ज्याच्यावर वेगवेगळे चार्टर्ड अकाउंटंट्स कोट होतात वेगवेगळ्या स्टोऱ्यांमध्ये, वेगवेगळ्या ॲनालिसिस पीसमध्ये. असाच मी एक ॲनालिसिस पीस ऐकलेला होता, वाचलेला होता त्यावेळेला, ज्याच्यामध्ये एक इन्व्हेंटरी फ्रॉड नावाचा शब्द होता. तर त्यावेळेला मला कुतूहल वाटलं त्याचं, कारण अजून मला बॅलन्स शीट पूर्ण वाचायचं अजून मी शिकत होते आणि त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी हा शब्द, इन्व्हेंटरी फ्रॉड, मग हे काय आहे नक्की. तर ते ज्यांनी कोट केलेलं होतं चार्टर्ड अकाउंटंट आणि फ्रॉड एक्सपर्ट CA म्हणजे मयूर जोशी असं त्यांचं तिथे नाव होतं. आणि मग त्यांच्याबद्दल गुगल केल्यावर मला लक्षात आलं की त्यांचं ऑफिस इथेच पुण्यामध्ये आहे. मी त्यांना जाऊन भेटले आणि आमच्या दोघांमध्ये ज्ञानप्रबोधिनी हा एक समान दुवा निघाला. दोघंही आम्ही ज्ञानप्रबोधिनी शाळेचे, आणि सरांनी मला आर्टिकलशिप ऑफर केली त्यांच्याकडे, आणि त्यांचे वडीलही चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांच्याकडे. सो माझ्यासमोर प्रश्न असा होता की हे काहीतरी फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणतात, मग काय आता म्हणजे. मग आमच्या वेळेला आम्ही शिकत असताना डिसिजन मेकिंग हे इतकं सोपं होतं की तिथून मी फक्त माझ्या आईवडिलांना फोन केला, त्यांना विचारलं हे काहीतरी मला आर्टिकलशिप देतात, फक्त काहीतरी फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणतात, काय करू. डिसिजन मेकिंग घेणारी माणसं आपली ठरलेली होती, आई वडील सांगतील. त्यावेळेला काउन्सिलर्स नव्हते, त्यावेळेला YouTube नव्हतं, ऑप्शनच नव्हते, त्याच्यामुळे फास्ट डिसिजन मेकिंग होतं. माझ्याही आई वडिलांनी मला हे सांगितलं की आम्हाला फॉरेन्सिक सायन्स माहिती आहे, हे काहीतरी वेगळं दिसतंय, तू घेऊन बघ, आणि नाही आपल्याला आवडलं तर आपण स्विच करूयात कंपनी. झालं, मी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे रुजू झालेली होते. पण तिथे गेल्यानंतर मला पहिला आश्चर्याचा धक्का म्हणजे तिथे सगळी मुलं होती ऑफिसमध्ये, आणि मला असं झालेलं होतं एकही मुलगी नाही आहे, आणि ती त्यांच्या गप्पांमध्ये गेम्सही खेळत होती, त्या सगळ्यामध्ये ती बिझी होती. आणि मला 1-2 मिनिट असं झालं आपण कसं काम करणार आहोत इथे. पण माझे सर डे 1 पासून खूप ओपन विचारांचे होते, ओपन संधी देण्यामध्ये, ओपन अपॉर्च्युनिटीज देण्यामध्ये विश्वास ठेवणारे होते. तर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला बेंगलोरला एक असाइनमेंट आलेली आहे, 8 दिवसांनी जायचं आहे, तुला मी पाठवतोय या मुलांबरोबर, तर तू अभ्यास करायला लागतील, तू तिथे जाऊन तुला फ्रॉड शोधायचा आहे. आणि मला असं झालं, मला ब्रह्मांड आठवलं. म्हटलं मी कशी शोधू, मला अजून पूर्ण बॅलन्स शीटचं ॲनालिसिसही माहिती नाही आहे. पण हे त्यांनी तुला करायला सांगितलं? हो, कारण त्यांच्याकडे कुणीतरी तक्रार केली होती की आम्हाला अशी शंका येते की ह्या कंपनीमध्ये फ्रॉड सुरू आहे. बरोबर ना. सो बेंगलोरमध्ये कॅश अँड कॅरी स्टोअर एक खूप मोठं होतं, आणि आय थिंक इंटरनॅशनल ब्रँड होता तो, आणि ते सरांपर्यंत रीच आउट झालेले होते की आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे काहीतरी फ्रॉड चालू आहे, पण काय माहीत नाही, तुम्ही इथे या आणि शोधून द्या. मग मी अलॉंग विथ द टीम मी तिथे पोहोचले 8 दिवसांनी. आम्ही 5-6 दिवस सगळं शोधून पाहिलं, अकाउंटिंग रेकॉर्ड्स पाहिले, त्यांचं काय म्हणतात कॅश अँड कॅरी म्हटल्यानंतर ते कितीतरी किलोमीटरवर पसरलेलं स्टोअर होतं, तिथे फिरून पाहिलं, काही कळत नव्हतं काय चाललंय. दुसऱ्या दिवशी निघायची वेळ झालेली होती पुण्याला, पण मला सरांनी सांगितलं की तुम्ही एकच अजून बघायचं विसरलात, ते म्हणजे वेअर हाऊस, म्हणजे जिथे सगळी गुड्स इन्व्हेंटरी स्टोअर केलेली असते, सगळा माल तिथे साठवलेला असतो, तिथे तुम्ही जाऊन बघा की काय आहे तिथे. मी एकटी गेले आधी, आणि तिथे वेअरहाऊसचा जो इन्चार्ज होता त्याला विचारलं की मला इथे खरं ही लोक अगदी सरावलेली असतात, कारण CA येऊन स्टॉक ऑडिट करत असतात, त्याच्यामुळे त्यांना माहिती असतं की ऑडिटर येतो आणि हे चेक करून काय रिपोर्ट त्याचा लिहून जातोय.
पण मी तिथे आली आहे म्हटल्यानंतर तो इतका, मला एवढं एकच कळलं, एक तर तो कन्नड बोलत होता आणि मला येत नव्हतं, मी मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये त्याच्याशी बोलत होते आणि तो इतका माझ्यावरती चिडलेला होता की तो आरडाओरडा करायला लागला, लोकांना जमवायला लागला आणि मला काय करावं कळेना. मी फक्त समोर बघितलं, समोर मेझानाईन फ्लोअर होता, शिडी होती तिथे आणि वर सगळे टीव्हीचे बॉक्सेस एका मागोमागे ठेवलेले होते. मी वर गेले कारण मी म्हटलं हा अजून लोकांना बोलवेपर्यंत आपण वर जाऊन बघूयात काय आहे आणि आपण ॲटलिस्ट काउंटिंग तरी चालू करूयात. काउंटिंग करताना माझ्या पेनच्या धक्क्याने एक बॉक्स तिथला हल्ला. तर मला एवढंच जाणवलं की एवढंसं ते टुचुकभर पेन आणि त्याच्या धक्क्याने एवढा मोठा टी व्हीचा बॉक्स हालतो कसा. मग उघडून पाहिला, त्याच्यामध्ये कार्डबोर्ड भरलेले होते. मग एक बॉक्स पाहिला, तोपर्यंत त्याने बरीच जमाजमी केलेली होती, पण वरच्या सगळ्या बॉक्सेसमध्ये टी व्ही नव्हते आणि कार्डबोर्ड भरलेले होते. सो तिथे मला माझा केसचा पहिला क्लू मिळाला की इन्व्हेंटरी फेक असते. म्हणजे काय असतं की तिथे खोटी इन्व्हेंटरी दाखवलेली आहे, खोटा माल दाखवलेला आहे आणि तिथे नाहीच आहे. पण मग पुढे पुढे एक 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 क्लू लागत आम्हाला ती केस उलगडली. पण हे कोणी केलेलं होतं? हे तिथल्या एम्प्लॉईजनी मिळून केलेलं होतं आणि वेंडर्सच्या, म्हणजे बाहेरून जी लोक तुम्हाला माल सप्लाय करतात त्यांच्या संगनमताने त्यांनी हे केलेलं होतं. आणि म्हणजे त्याच्यामागची स्टोरी वेगळी होती, पण त्याचा म्हणजे एक क्रक्स असा होता की खोटी इन्व्हेंटरी का दाखवली जाते. बऱ्याचदा सीएनना खोटे रेकॉर्ड्स का दाखवले जातात, कारण आमच्याकडे इन्व्हेंटरी आहे, माल आहे, उलाढाल होतीये हे दाखवून पुढे त्या बॅलन्स शीट बनतात आणि त्या खोट्या बॅलन्स शीट्सवरती किंवा बॅलन्स शीट ज्याच्यामध्ये ह्या काही फिगर्स खोट्या आहेत याच्यावरती बँकांकडनं लोन उचलली जातात आणि ती लोन ज्या कामासाठी, ज्या कारणासाठी घेतलेली आहेत ते कारण तर त्या कारणासाठी वापर होतच नाही, पैसे वेगळीकडेच जातात. हे एक एक आम्हाला त्या सगळ्या असाइनमेंटमध्ये आम्हाला लक्षात आलं की काय पद्धतीने हा फ्रॉड होत होता. सो तिथे माझी ती पहिली असाइनमेंट होती. तिथे मला कळलं की डेटा इज नॉट द ट्रूथ. म्हणजे आमच्यासमोर जे काही फॅक्ट्स आम्हाला सांगितलेले आहेत, मांडलेले आहेत, आमच्यासमोर जी माहिती आम्हाला दिलेली आहे हे कधीही सत्य नसतं, ॲटलिस्ट फॉरेन्सिक अकाउंटंट्सच्या केसमध्ये. कारण आम्हाला हा डेटा नेहमी व्हॅलिडेटच करावा लागतो. मग व्हॅलिडेट म्हणजे काय की त्याची सत्यासत्यता पडताळायला लागते आणि तिथे तुम्हाला एक एक तुमच्या केसचे क्लू मिळत जातात. सो ती माझी पहिली केस होती. दुसरी केस अगदी लँडमार्क होती. म्हणजे मी अगदी स्वतःला भाग्यवान समजते त्या केसमध्ये की जनरली आता आपण थिसिस आणि रिसर्चेस म्हणल्यावर आपल्याला MS करणारी मुलं आठवतात, PhD करणारी मुलं आठवतात. सायन्स साईडला असे थिसिस किंवा MS करणारी मुलं जास्त असतात. पण बिईंग इन कॉमर्स माझ्याकडे ही संधी आलेली होती रिसर्च करायची आणि आपली भारतातली जी सर्वात मोठी चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूट आहे त्यांचं अकाउंटिंग रिसर्च फाउंडेशन यांनी आम्हाला एक रिसर्च करायची संधी दिलेली होती, माझ्या कंपनीला दिलेली होती. तेही काम पुढे माझ्याकडेच आलेलं होतं. सो या रिसर्चमध्ये काय होतं की भारतामध्ये कुठले कुठले क्षेत्र कार्यरत आहेत. म्हणजे मीडिया आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, मेडिकल आहे, म्हणजे फार्मास्युटिकल आहे, अशी कुठली कुठली क्षेत्र कार्यरत आहेत. ह्या क्षेत्रांमध्ये कुठले कुठले घोटाळे घडतात आणि यातला सर्वात कॉमन घोटाळा कुठला असा त्यांना एक रिसर्च करून हवा होता, ज्याच्यासाठी आम्ही 9-10 महिने मेहनत केली आणि आम्ही एक फ्रॉड मॅट्रिक्स बनवला, जो भारतामध्ये पहिल्यांदा कुणीतरी बनवलेला होता. आणि खरं सांगायचं तर मला त्याचा इम्पॉर्टन्स मी काय केलं हे पेपरमध्ये सगळं त्याचं कव्हरेज आल्यावर कळलं. म्हणजे मिंट, फायनान्शियल टाइम्स, इकॉनॉमिक टाइम्स, इथे सगळीकडे ते फ्रॉड मॅट्रिक्स आम्ही तयार केलेलं ज्या वेळेला आलं आमच्या नावासकट, त्यावेळेला खरं सांगायचं तर मला माझ्या कामाचा आवाका कळायला लागला. आणि तसं फ्रॉड मॅट्रिक्स आणि म्हणजे त्या सगळ्या केसेसमधनं, खरं सांगायचं तर रिसर्चेसमधनं मी घडत गेले. पण काय होतं तुझ्या या रिसर्चचा निकाल काय होता? सो या रिसर्चचं नाव होतं अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड्स. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डॉक्टरकडे तुम्हाला बरं नसेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि बऱ्याचदा अनुभवी डॉक्टर तुमच्याकडे बघूनच तुम्हाला सांगतात की तुम्हाला अमुक गोष्ट झाली असावी, आपण ह्या टेस्ट करूया. तर म्हणजे रेड फ्लॅग्स डॉक्टरना कळतात ना, तसे एखाद्या कॉर्पोरेट म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये, ताळेबंदामध्ये ज्या वेळेला फ्रॉड्स घडतात तर ते कसे ओळखायचे असा त्या रिसर्चचा एक
एक बेसलाईन त्याची होती, ज्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड कंपन्या ज्या आहेत त्या 6,500 वर लिस्टेड कंपन्यांचा अभ्यास केला होता. वेगवेगळे सर्वे घेतलेले होते CA लोकांकडनं किंवा फायनान्स डोमेनमध्ये काम करणाऱ्या लोकांकडनं, आणि सगळ्या सर्वेचे रिझल्ट कलेक्ट करून आमच्या एकूण याच्यामध्ये असं होतं, म्हणजे फाइंडिंग असं आलेलं होतं की जसं 30% जास्त नोंदणीकृत कंपन्या ह्या बॅलन्स शीट कुक करतायत, बॅलन्स शीट फ्रॉड करतायत. आणि ते इतकं स्टार्टलिंग किंवा ते इतकं आश्चर्यजनक फाइंडिंग होतं की दुसऱ्या दिवशी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामधनं त्यावेळेला भावे चेअरपर्सन होते, त्यांनी फोन केलेला होता, त्यांनी हा रिसर्च मागवून घेतलेला होता आणि त्या रिसर्चची ख्याती जगभरात पसरलेली होती. त्यानंतर मला वाटतं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनी एक विंग चालू केली त्यांच्या ऑफिसर्सना प्रशिक्षण देण्यासाठी, ज्याचं नाव अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड्स होतं. हो. आणि मग तुला डॉक्टरेट कशामध्ये मिळाली? मी या 10-15 वर्षात कामात मी खरं सांगायचं तर मी काही कोर फॉरेन्सिक कोर्सेस केले, आणि खरं सांगायचं तर हा रिसर्च किंवा हे काम हे मला डॉक्टरेट मिळण्याचं बेसिस होतं. मला 2018 साली ऑनररी डॉक्टरेट मिळाली. आणि खरं सांगायचं तर मी वेगवेगळे उपयुक्त जे आता आपले ऑडियन्स जे असतील आणि त्यात तरुण वर्ग जे असतील, तरुण वर्ग जो असेल त्यांच्यासाठी उपयुक्त कोर्सेसची नावं सांगायची झाली तर असोसिएशन ऑफ सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनरचा CFE सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर असा एक इंटरनॅशनल लेवलचा एक कोर्स आहे. बरीच लोक तो कोर्स करतात. मी माझा माहितीचा आवाका वाढावा म्हणून हा कोर्स केला, कारण त्याच्यामध्ये US मध्ये काय पद्धतीने ताळेबंद, प्रॉफिट अँड लॉस हे सगळं बनवलं जातं, ह्या गोष्टी आहेत जे भारतामध्ये ॲप्लिकेबल नाही आहे. भारतात तुम्हाला फॉरेन्सिक अकाउंटंट म्हणून काम करायचं असेल तर इंडिया फॉरेन्सिक नावाची एकमेव संस्था आहे. त्यांचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. इंडिया फॉरेन्सिक सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल, की ज्याच्यामध्ये सगळा अगदी विस्तृत अभ्यास आहे की फायनान्स सेक्टर किती मोठा आहे भारतातला आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे फ्रॉड्स होतात ते शोधायचे कसे, रिपोर्ट रायटिंग करायचं कसं, अशा पद्धतीचं ज्ञान देणारा हा कोर्स आहे. सर्टिफाईड बँक फॉरेन्सिक अकाउंटंट म्हणजे ह्याच्यात त्यांनी बँकेला टार्गेट केलेलं आहे, म्हणजे बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स हा कोर आहे या कोर्सचा, की बँकांमध्ये कुठले घोटाळे होतात, मग तुम्ही नियामकांचे नियम फॉलो करून हे घोटाळे कसे शोधायचे, रिपोर्ट रायटिंग कसं करायचं, तुम्हाला या सगळ्या याच्यात कुणाकुणाची मदत घ्यावी लागते ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, असा तो एक CBFA नावाचा कोर्स आहे. आणि तिसरा कोर्स मी केला तो सर्टिफाईड अँटी मनी लॉन्ड्रिंग एक्सपर्ट, म्हणजे ज्या वेळेला काळे पैसे पांढरे बनून सिस्टीममध्ये येतात तर मग अशा प्रकारची ट्रान्झॅक्शन्स ओळखायची कशी, मला तर आजपर्यंत कळलेलं नाही. ते कायम सगळीकडे म्हणतात की त्यांनी ते काळा पैसा पांढरा करण्यासाठी X गोष्ट केली, Y गोष्ट केली, पण हे असं कसं काय करता येऊ शकतं? म्हणजे इतकं सोपं आहे? सोपं नाही आहे, पण आपल्या काय म्हणतात कायदा म्हणणार नाही मी, पण ज्या पद्धतीने कॉमर्स फील्ड हे आहे किंवा ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहार होतात या सगळ्यामध्ये कुठे कुठे छोटे छोटे लूपहोल्स आहेत. हे लूपहोल्स वापरायचा हे फ्रॉडस्टर किंवा क्रिमिनल लोक प्रयत्न करतात. पण मग आमच्यासारखी लोक बँकिंग फायनान्स या क्षेत्रामध्ये काम करत असताना अगदी म्हणजे काय म्हणतात अगदी व्यवस्थितरित्या आपल्या टीम्सना वापरून आपला कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स घेऊन अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्सना थांबवू शकतात. अशा प्रकारच्या लोकांशी अकाउंट ब्लॉक करणं, अशा प्रकारचा डेटा आपल्या दुसऱ्या डेटा शेअर करणं सो दॅट दुसऱ्या बँकांमध्ये अशा प्रकारची ट्रान्झॅक्शन्स होऊ नये, ही सेम व्यक्ती दुसरी कुठली तरी कंपनी काढून परत असे गैरव्यवहार करणार नाही, याच्यासाठी बँका एकत्र येऊन बरेच कलेक्टिव्ह प्रयत्न करतात. सो म्हणजे आमच्यासारख्या व्यक्ती ज्यांना फ्रॉड शोधता येतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रात, खरं टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये पण चीफ रिसर्च ऑफिसर म्हणून एक डेझिग्नेशन आहे की ज्याच्यामध्ये रिस्क काय काय आहेत आणि फ्रॉड्स काय काय घडू शकतात, कुठल्या रिस्क आहेत कंपनीला, हे शोधणारी लोक असतात. सो डेझिग्नेशन्स चेंज होतील, डेझिग्नेशन सेक्टर टू सेक्टर चेंज होतील, पण इन्शुरन्स सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, IT असेल, तुम्ही यू नेम अ सेक्टर आणि तिथे अशा प्रकारची लोक आता कार्यरत आहेत. कारण अशा लोकांची गरज आहे आणि ती फ्रॉड्स होण्यापासून रोखू शकतात, आपल्या सिस्टीमला सेफगार्ड करतात, आपल्या ऑर्गनायझेशनचा पैसा बाहेर जाण्यापासून किंवा आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये चुकीचा पैसा येण्यापासून
प्रिव्हेंट करू शकतो. नाही, हे फार महत्त्वाचं आहे, कारण जसं मी मगाशी म्हणाले तसं की शेवटी आपला पैसा कुठेही गुंतवताना किंवा ठेवताना आपल्याला मनात एक नाही म्हटलं तरी सुद्धा काळजी असतेच. बरोबर. आणि आता कसं झालंय की पूर्वी एक बँका फक्त असायच्या, आता इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स एकूणच निर्माण झालेले आहेत. ते इन्शुरन्सवाले असतील म्हण किंवा ते अजून कुठे कुठे तुम्ही पैसे गुंतवू शकता त्या वेगवेगळ्या संस्थाचं पण म्हणूया त्यांना, अशा असतील. प्रश्न माझा दुसरा असा आहे की आपण एकीकडे जाऊन पैसा गुंतवतो तेव्हा ती वेगळी गोष्ट झाली, तिथे होणारे घोटाळे हे आपल्या हातातले नसतात. म्हणजे उद्या समजा मी एखाद्या बँकेत गेले, जसं आता पंजाब नॅशनल बँकेची केस आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मी पंजाब नॅशनल बँकेची ब्रांच माझ्या घराच्या जवळ आहे, मला ती सोयीची वाटते म्हणून मी तिथे जाऊन पैसे गुंतवले. उद्या नीरव मोदी नावाच्या कुणातरी एका माणसाने त्या बँकेमध्ये प्रचंड मोठा घोटाळा केला, माझे पैसे त्याच्यामध्ये गेले जे माझ्या हातात नाही. वेगळ्या प्रकारचे घोटाळे असे आहेत सध्या जे खूपच प्रचलित झालेले आहेत, ते म्हणजे डायरेक्टली माझ्यापर्यंत येऊन केला जाणारा घोटाळा. बरोबर. म्हणजे माझ्या फोनवरती येणाऱ्या लिंक्स किंवा कुठेतरी माझ्याकडनं काढून घेतलेला पैसा, माझ्याकडनं काढून घेतलेले डिटेल्स. आता ह्या दोन्ही पातळ्यांवरच्या घोटाळ्यांशी आपल्याला सामना करावा लागतो किंवा आमच्यासारख्या सामान्य माणसाला करावा लागतो. तर मला या दोन्ही बाबतीत तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तू जसं म्हणालीस तसं हे रेड फ्लॅग्स आम्ही कसे ओळखायचे, आम्ही कुठलीही गोष्ट करताना थोडक्यात आपला पैसा सिक्युअर करण्यासाठी आम्ही काय काय केलं पाहिजे. सो त्यात रेड फ्लॅग्स ओळखण्यासाठी किंवा आपला अभ्यास कुठली आपला हार्ड अर्न मनी एखाद्या स्कीममध्ये एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या हवाली करताना आपण काही गोष्टींची अगदी व्यवस्थित खबरदारी घेतली पाहिजे. एक म्हणजे त्यातलं की एखादी म्हणजे आता एक छोटं आपण नाव न घेता इथे उदाहरण देऊ की रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणतोय ही माझी दुसरी कंपनी आहे ज्याच्यामध्ये मी तुमच्याकडनं फिक्स्ड डिपॉझिट्स घेतोय. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही पैसे गुंतवा आणि मी तुम्हाला वार्षिक 15%, 20% हे मी तुम्हाला परत करेन. रिअल इस्टेट डेव्हलपर हा बराच वेल नोन असतो, त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे ह्याचे प्रोजेक्ट्स इकडे तिकडे दिसत आहेत खरं किंवा नाव तरी आहे, मार्केटिंग त्याच्या ॲड्स दिसतात आपल्याला, तर मग तो असं करत असेल तर आपण द्यायला काय हरकत आहे पैसा, तो सेफच आहे तिथे. पण मला या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की नियामक RBI ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या वेळेला बँकांबरोबर काम करते आणि इंटरेस्ट रेट फिक्स्ड डिपॉझिट्सवरचा, बॉन्ड्सवरचा ठरवते, तर त्यानंतर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की नियामक ज्या वेळेला एक डिसिजन घेते त्याच्यावर जाऊन आपल्याला पैसे देणारा ही व्यक्ती किंवा या माणसाचा बिझनेस नक्की काय आहे. आपल्याला दुपटीपेक्षा जास्त परतावा देणारा किंवा इंटरेस्ट रेट आपल्याला ऑफर करणारा हा माणूस, याचं एक्झॅक्टली बिझनेस मॉडेल काय आहे, अशा कुठल्या बिझनेस मॉडेलला हाताशी धरून ही व्यक्ती आपल्याला एवढा दुप्पट परतावा देऊ करते आहे हे समजणं. आणि ह्याच्याबद्दल आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आपल्या CA ला फोन करतो, कुठली गुंतवणूक करायची CA ला फोन करतो. पण मग मी लोकांचा हा एक ट्रेंड पाहिलेला आहे की ज्या वेळेला तुम्हाला अशा टू गुड टू बी ट्रू स्कीम्स कळतात, म्हणजे सर्वात रेड फ्लॅग तुम्ही जर विचारला तर हे स्वतःला विचारा की ही जी आपल्यासमोर स्कीम आली आहे ही टू गुड टू बी ट्रू आहे का, ही आपल्याला प्रचंड आश्चर्य वाटेल ही स्कीम आहे का. मग त्याचा पुढचा दुसरा प्रश्न आहे की हे कोणी फ्लोट केलेली स्कीम आहे, याच्या मागे लोक कोण कोण आहेत, या लोकांच्या प्रोफाईल्स काय आहेत, या लोकांचा आत्तापर्यंतचा जर्नी काय आहे आणि यांचं बिझनेस मॉडेल काय आहे की जी आपल्याला इतका मोठा परतावा देऊ पाहत आहेत. सो ही सगळी म्हणजे मला असं वाटतं हे 4-5 प्रश्न तुम्ही जर स्वतःला आपल्या CA लाही जाऊन जरी विचाराल तरी मला असं वाटतं आपला पैसा कुठल्या तरी चुकीच्या स्कीममध्ये जाण्यापासून तुम्ही स्वतःला नक्की सेफगार्ड करू शकता. हे झालं पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही लिंक्स आणि या गोष्टींची चर्चा केली. काल मला एक फोन आलेला होता आणि त्या बाई मला असं वाटतं सिनियर सिटीजन होत्या आणि त्या म्हणल्या की व्हॉट्सॲपवरती मला एक लिंक आलेली होती की MNGL कडनं आलेली होती आणि असं मला वाटलं MNGL कडनं आलेली होती. त्याच्यामध्ये दिलेलं होतं की अगदी तुमचे शेवटचे काहीतरी 10-11 रुपये भरायचे राहिलेले आहेत, ते जर तुम्ही नाही भरले तर आज 9 वाजता तुमचं कनेक्शन कट होईल. आणि मी ते ट्रान्झॅक्शन करत नाही, मी परदेशात मुलाला तो मेसेज पाठवला, त्याने माझ्या अकाउंटवरनं ते ट्रान्झॅक्शन केलं आणि पुढच्या 1 तासात माझ्या अकाउंटला 1 लाखाचं डेबिट पडलं. पटकन त्यांनी बँकेला त्वरित फोन करून बँक अकाउंट फ्रीज केलं, डेबिट कार्ड कॅन्सल केलं, या गोष्टी केल्या.
पण याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की फ्रॉडस्टर किंवा क्रिमिनल लोक तुमच्या कुठल्या मनस्थितीचा फायदा घेता, अर्जन्सी किंवा फिअर, भीती. म्हणजे आता याच्यामध्ये भीती कशी दाखवली गेली की या बाई सिनियर सिटीजन आहेत, यांना भीती कशी दाखवली गेली, 9 पर्यंत तुमचे पैसे भरले गेले नाही तर 9ला तुमचं गॅस कनेक्शन कट होईल. म्हणजे त्या बाईला पहिल्यांदा काय वाटलं असेल, आता 9 वाजता मी कुणाला बोलवू, मला काही गरम करून घ्यायचं असेल मी कुणाकडे जाऊ, आणि म्हणून घाईघाईने त्यांनी मुलाला ते पाठवलं. आणि एक चूक तिथे त्यांच्याकडनं अशी झाली की तो मेसेज खरंच MNGL कडनं आलेला आहे का, ती लिंक क्लिक करण्याच्या आधी तुम्ही हे व्हेरीफाय केलेलं आहे का की हे कुणाकडनं आलेलं आहे. बऱ्याचदा मी म्हणते की ठीक आहे, तुमच्याकडनं चुकून लिंक जरी क्लिक झाली तरी एकदा ती URL म्हणजे तुम्हाला समोर ब्राउझरमध्ये काय दिसतंय की something.com किंवा जे काही आहे ते बघायचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये कुठे MNGL शब्द होते का. आता ती वेळ गेलेली होती त्या बाईंची, ऑलरेडी पैसे गेलेले होते आणि मग पुढे मी त्यांना कंप्लेंट लॉन्च करायची प्रोसिजर सांगितली. पण मला असं म्हणायचं आहे की कुठल्याही प्रकारच्या लिंकला क्लिक करणं हे आपल्या हातात असतं. फ्रॉडस्टर तुम्हाला मेसेज पाठवत राहणारे, फोन करत राहणारे, पण त्याने सांगितलेल्या किंवा त्याने पाठवलेल्या कुठल्याही मटेरियलवरती क्लिक करणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे तात्काळ घाबरून जाऊ नका. कारण फिअर हा एक फॅक्टर आहे ज्याचा आधार घेऊन ते तुम्हाला फसवतात. आणि मग बऱ्याचदा तुम्ही हे ऐकलं असेल की अरे माझा फोन हॅक झालाय, माझं व्हॉट्सअप हॅक झालंय. म्हणजे कसं होतं की अगदी सोप्यातल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी त्या लिंकवरती क्लिक करते. बऱ्याचदा तुम्ही लिंकवरती क्लिक केल्यानंतर ती लिंक उघडताना आपल्यासमोर असं काहीतरी एक गोल गोल फिरत आहे आणि मग ती लिंक उघडलेली आहे आणि काहीतरी असं डाउनलोड झाल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही पाहत असाल, ते गोल गोल फिरतंय त्याला आम्ही बफरिंग म्हणतो. ती साईट लोड होती. पण त्या ह्याच्यात फ्रॉडस्टर एखादी मॅलिशियस किंवा इन्फेक्टेड फाईल आपल्या फोनवरती स्टोअर करतो आणि आपल्याकडनं त्या फोनचा ॲक्सेस घेतो. आता टेक्नॉलॉजी ही या फ्रॉड्सना एनेबलर झालेली ही दुधारी तलवार आहे. टेक्नॉलॉजीचा आपण कितपत वापर करायचा आणि कसा वापर करायचा हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. त्यामुळे अननोन माणसाकडनं कुठल्याही प्रकारची लिंक आली, आता MNGL कडनं आली, तर पहिला रिकोर्स खरं तर त्या बाईंनी काय करायला पाहिजे होता, MNGLच्या हेल्पलाईनला फोन करून विचारायला पाहिजे होतं की खरंच माझे 10 रुपये द्यायचे राहिलेले आहेत का, आणि राहिले असतील तर ते मी कसे पे करू, आणि हे तुमच्याकडनंच आलेलं आहे. आणि मला नेहमी असा प्रश्न पडतो की हे MNGL किंवा अशा कुठल्याही हे एक असा मेल पाठवून ह्या वेळेपर्यंत तुम्ही भरा असं करतात का ते जनरली रिमाइंडर्स पाठवतात, म्हणजे त्यांच्या 2-3 येतात? रिमाइंडर्स पाठवत नाहीत. मला जेवढी प्रोसिजर त्यांची माहिती आहे की ते तुमच्याकडे येऊन बऱ्याचदा गॅसचं रिडिंग घेऊन जातात. रिडिंग काय आहे ते सांगतात, अमाऊंट किती आहे ते सांगतात, आणि ते तुम्हाला वेबसाईट वरती जाऊन भरायला लावतात. सो हे लक्षात घ्या की ते तुम्हाला त्यांच्या ऑथोराइज वेबसाईटची लिंक देतात. क्लिक हिअर टू पे असं कधीही नसतं. इव्हन तुम्ही जर बँका बघाल, मी फिशिंग म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेमध्ये इथे सांगते की मी एक बिझी प्रोफेशनल आहे. मला सकाळी 9ला ऑफिसला जायच्या वेळेला एक मेल येतं की असं तुमचं इथे आधार किंवा पॅन अपडेट झालेला नाही आहे, आणि तो नाही झाला तर पुढच्या 2 तासामध्ये तुमचे गुगल पेचा ॲक्सेस जाईल, तुमचा नेट बँकिंगचा ॲक्सेस जाईल, आणि मग तुम्हाला ब्रांचमध्ये येऊन फक्त हे करावं लागेल. त्यामुळे पटकन इथे क्लिक करा, तुमचं आधार टाकून द्या, आणि ते लिंक आम्ही आमच्या एंडनी करू. मी घाईघाईत काय करते की अरे मला वेळ कुठे आहे ब्रांचमध्ये जायला, मी पटकन ते क्लिक करते, तिथे माझे डिटेल्स सबमिट करते, पुढे ते बटन सबमिट करते, आणि मला वाटतं झालंय. आणि नंतर मला बऱ्याचदा मेसेज येतात किंवा मेसेज येतही नाहीत की माझ्या अकाउंटला डेबिट पडलेलं आहे. मग आता याच्यामध्ये काय होतं, खबरदारी कुठली असते की ICICI बँकेची ऑथोराइज वेबसाईट समजा ICICI.co.in असेल, तर मी कुठला तरी ICICIच्या ऐवजी मी तिथे L असतो, ICICL.com किंवा .net, आणि मला काही त्याचं भान नसतं. मी घाईच्या वेळेमध्ये पटकन त्याच्यावरती क्रेडेन्शियल्स टाकते, आणि ते क्रेडेन्शियल्स अशा पद्धतीने आपण सहजरित्या फ्रॉडस्टरच्या हातामध्ये देतो. सो मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्हाला असा पॅनिक करायला कुठला तरी फोन येतो, ईमेल येतो, त्यावेळेला तुम्ही त्या ऑथोराइज बँकेमध्ये जाऊन किंवा त्यांच्या ऑथोराइज कॉल सेंटरला फोन करून हे विचारा की मला हे मेल आलेलं आहे, हे तुमचंच आहे का. याच्यात नक्की 2-5 मिनटं तुमची जातील, बट दॅट विल सेव्ह यू फ्रॉम लुझिंग मनी. दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक खबरदारी. आता मी तुम्हाला फिशिंग अटेम्प्टबद्दल सांगितलं. खबरदारी, तुम्हाला जेन्युइन मेल कसं कळेल की HDFC कडनं मेल आलेलं आहे. HDFC तुम्हाला सांगते की तुमचं KYC झालेलं नाही आहे, आणि KYC करण्यासाठी प्लीज विजिट नियरेस्ट ब्रांच, आणि जाताना ही डॉक्युमेंट्स घेऊन जा किंवा त्यांचं जे काही असेल. सो मी म्हणेन हे जेन्युइन ईमेल आहे, कारण ते तुम्हाला
कुठली तरी लिंक पाठवून काही करायला सांगत नाही किंवा ते तुम्हाला पुढे सांगतात की तुमच्या नेट बँकिंगला लॉग इन करा, तिथे या सेक्शनमध्ये तुम्हाला KYC अपडेट करण्यासाठी हे डिटेल्स भरायचे आहेत. आणि अशी प्रोसिजर ज्या वेळेला एखादी बँक सांगते त्यावेळेला हे मेल जेन्युइन असतं. बँक कधीही तुम्हाला कुठली तरी त्याच्यात लिंक देते मेलमध्ये आणि तिथे जाऊन करा असं नाही सांगत. सो हे काही असे ठोकताळे आहेत जे लक्षात ठेवा आणि जे फॉलो करायचा प्रयत्न करा, कारण अल्टिमेटली हा हार्ड अर्न मनी आहे आपला आणि तो आपण घाईत किंवा भीती वाटली मला हे कुणाला सांगायचं नाहीये या सगळ्या नादामध्ये आपण अगदी सहजरित्या दुसऱ्या माणसाच्या क्रिमिनल च्या हातात हा पैसा आपण देतो. ह्याच्यापासून आपण स्वतःला सेफगार्ड नक्की करू शकतो. काय झालंय आता, म्हणजे एखाद्या माणसाने डायरेक्टली फसवणं, म्हणजे आता मध्यंतरी माझ्या बाबतीतच अशी केस झाली होती की मी कुठल्या तरी एका रिहर्सलमध्ये होते आणि मला एका माणसाचा फोन आला आणि तो हिंदीमध्ये बोलत होता माणूस आणि तो मला म्हणाला की तुमच्या मिस्टरांकडनं, बरं त्यांनी नाव वगैरे सांगितलं सगळं, तर तुमच्या मिस्टरांनी मला 12,500 रुपये दिले होते, मला त्यांना ते परत करायचे. मी त्यांना सांगितलं तर ते मला म्हणाले की त्यांच्याऐवजी माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करा. तर आता बरेचदा अशा वेळी पटकन वाटतं की बहुतेक हे टॅक्स पर्पजसाठी त्यांनी सांगितलं असेल की काय, की ही एंट्री माझ्या अकाउंटमध्ये दिसायला नको, हिच्या अकाउंटमध्ये दिसायला हवी आहे. मी गडबडीत होते, मी त्यांना म्हणाले की हां ठीक आहे करा. तर त्या माणसाने हे केलं, मला जीपे त्यांनी केल्याचा मला मेसेज आला. बरं तो मला जीपेवर पण आला आणि मला नॉर्मल ह्याच्यामध्ये पण मेसेज आला. तर मी तो बघितला आणि त्या माणसाने मला असं सांगितलं की मी आधी 10,000 रुपये पाठवतो आणि नंतर मी 2,500 पाठवतो. तिथेच एक सेकंद मला असं झालं की कुणीही माणूस कमी अमाऊंट आधी पाठवेल आणि जास्त अमाऊंट नंतर पाठवेल. पण मी म्हटलं हां ठीक आहे काय बघूया. त्यांनी 10,000 पाठवले आणि मग तो मला म्हणाला की मी 2,500 पाठवतोय. 2,500 मी सेंड केले. थांबा, सॉरी माझं चुकलं, मी चुकून 25,000 सेंड केले, तर तुम्ही उरलेले पैसे मला परत पाठवा. आणि मग तो माणूस फोन ठेवायलाच तयार नव्हता. त्याचं म्हणणं होतं फोन मी चालू ठेवतो, तुम्ही मला पाठवा उरलेले 22,500 रुपये आणि मग आपण ते परत. तर कसा बसा मी त्याचा फोन कट केला. मी माझ्या नवऱ्याला फोन केला, कारण ते काय करतात, ते इतके कंटिन्युअस फोन करत राहतात की तुम्ही दुसरा फोन लावूच शकत नाही. मी माझ्या नवऱ्याशी बोलले तर तो म्हणाला मी असे काही कोणाला पैसे वगैरे दिलेले नाहीयेत, हे सगळं फ्रॉड आहे. तो तिथे विषय मिटला. पण मी गडबडीत असते कुठेतरी किंवा मी नसते ह्या सगळ्या ह्याच्यात, त्याच्याशी कॉन्टॅक्ट माझा होऊ शकला नसता तर कदाचित त्या दिवशी मला 22,500चा खड्डा पडला असता किंवा त्याच्यापेक्षा जास्त. हां करेक्ट. तर हे कसं आहे, हे त्या माणसाने मला फोन केलाय. तो माणूस तितका बरा अभिनेता नसावा की ज्याच्यामुळे तो फोनवर मला हे पटवू शकला. पण जेव्हा असं एखादी टेक्निकल गोष्ट येते, जसं आता हल्ली डिजिटल अरेस्ट वगैरे सुरू झाले की जिथे डिजिटल काहीतरी येतं तिथे माणसं घाबरतात. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते, आणि हल्ली सगळ्या बँका आपल्याला हे पण मेसेजेस पाठवत असतात की कुठल्याही बँक्सना किंवा फिशिंग मेल्सना बळी पडू नका. बरोबर. पण तरी सुद्धा सिनियर सिटीजन्स बरेचदा किंवा लहान मुलं म्हणजे ज्यांना एक आपली अकाउंट्स हँडल करण्याचा फार अनुभव नसतो, या वयातली सुरू केलेला आहे हँडल करणं, अशी माणसं जास्त त्याला बळी पडतात. बरोबर. सो याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी अशा की आता तुम्ही जे जीपेचं किंवा त्या माणसाचं उदाहरण दिलं, आता याच्यामध्ये डेटा आपला बऱ्याच ठिकाणी फिरत असतो. याच्यामध्ये मला पहिल्यांदा सांगायला तुम्हाला आवडेल की तुम्ही कधीतरी रेस्टॉरंटमध्ये जाता, तिथे तुम्हाला फीडबॅक फॉर्म देतात. म्हणजे जस्ट वन ऑफ द एक्झाम्पल्स, त्यावेळेला तिथे तुम्ही तुमची ॲनिव्हर्सरी लिहिणं, नवऱ्याचं नाव लिहिणं किंवा फॅमिली मेंबरचं नाव लिहिणं, किंवा तिथे ते तुम्हाला म्हणतात की बाबा काय तुम्हाला 1000 पॉईंट्स क्रेडिट आणि तुमच्या पुढच्या व्हिजिटवरती तुम्हाला डिस्काउंट मिळेल, आम्हाला अजून कुणाचा तरी रेफरल द्या. आणि बरीच लोक त्या 1000 पॉईंट्स आणि त्या नादामध्ये कुठला तरी आपल्या कलिगचं रेफरल देतात, नंबर, नाव, आणि अशा पद्धतीने असा आपला बराच डेटा कुठेतरी अननेसेसरीली फिरत असतो. सो मला म्हणायचं आहे की जिथे तुम्हाला डेटा द्यायची गरज नाही आहे, बऱ्याचदा बिलिंगच्या ठिकाणी, बिलिंग सेक्शनला कुठल्याही स्टोअरच्या, तिथे ते म्हणतात की तुमचा नंबर सांगा. आता ती जर मोठी चेन असेल, जेन्युइन तुम्हाला त्याचे मेसेजेस हवे असतील, प्रमोशनल मेसेजेस हवे असतील तर जरूर द्या ना. पण जिथे बऱ्याचदा विचारून पहा की माझं बिल येण्यासाठी नंबर गरजेचा आहे का. बऱ्याच ठिकाणी ते ॲडमिट करतात गरजेचा नाही आहे, देऊ नका तिथे तुमचा नंबर. कधी कधी मी लोकांची ही पण एक घाई पाहिलेली आहे की एखाद्या सरकारी कामाला किंवा एखाद्या कामाला बाहेर गेल्यानंतर त्यांचे प्रूफ्स मागितले जातात. तिथे कदाचित कधी पॅन मॅन्डेटरी असतो, कधी आधार असतो, कधी फक्त ड्रायव्हिंग लायसन्सनी पण काम होतं. पण आपल्याकडच्या लोकांना माहिती द्यायची इतकी सवय असते, घाई असते की मी ह्या तिन्ही गोष्टी आणलेल्या आहेत, या तिन्ही घ्या, तुम्हाला जे लागेल ते तुम्ही घ्या.
पण तुम्हाला माहिती नाही आहे ना पुढे तुमच्या माहितीचा कुणाकडनं चुकून किंवा मुद्दामून कशा पद्धतीने त्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमच्या माहितीचा वापर, मिसयूज, वापर म्हणणार नाही मी, पण मिसयूज कसा केला जाणार आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे अगदी ज्या वेळेला आपल्याला आपलं एखादं डॉक्युमेंट मागितलेलं आहे किंवा एखादं तुम्ही हॉटेल चेक इन करताय त्यावेळेला बऱ्याचदा आपलं लायसन्सचा फोटो दाखवला तरी काम भागतं. त्याच्यात तुम्ही आधार द्यायची, पॅन द्यायची, तुमचे क्रिटिकल डॉक्युमेंट्स द्यायची, पासपोर्टची कॉपी द्यायची गरज नाही आहे. सो जिथे हे अवॉइड करता येईल तिथे तुम्ही नक्की अवॉइड करायचा प्रयत्न करा. हे खूप महत्वाचं आहे कारण असं होतं बरोबर आहे. स्पेशली हॉटेल्समध्ये तर अगदी नक्की नक्की. आणि गुगल पेचं मी तुला अजून एक फनी एक्झाम्पल सांगते. माझे एक कलिग आहे, तिला पण तिचे वडील नुकतेच गेले आणि तिला 10 दिवसात एक असा फोन आला की तुमच्या वडिलांनी जायच्या आधी माझ्याकडनं पैसे घेतलेले होते. ती आधीच काय मनस्थितीत असेल आणि ते 10,000 रुपये मी तुम्हाला गुगल पेवरनं हाय किंवा काय 5,000 रुपये पाठवतो तर याला तुम्ही परत करा. तर ती ठीक आहे म्हणली, मला काय तुमचं नाव आठवत नाही आहे पण वडिलांनी जर घेतले असतील तर मी परत करते, अशा त्या मनस्थितीत ती होती. आणि फॉर्च्युनेटली मी तिच्याबरोबर होते. 2 मिनटात आम्ही बाजूला थांबलो गाडीवरनं आणि मी तिला म्हटलं कुणाचा फोन होता, तर असा होता. मी म्हटलं थांब जरा, त्या माणसाचं येऊ देत, तुला तुझ्या वडिलांनी कधीही या माणसाबद्दल सांगितलेलं नव्हतं, हा मला फेक कॉल वाटतोय, तर आपण 2 मिनटं त्या माणसाचं काय येतं ते बघू. त्याने एक टेक्स्ट मेसेज पाठवला की गुगल पेवरनं तुम्हाला काय 100 रुपये आलेले आहेत. मी म्हटलं याचा अर्थ मला पण तुला एक टेक्स्ट असा पाठवता येतो की मी तुला 100 रुपये पाठवलेले आहेत. पण मला हा असाच टेक्स्ट मेसेज आला होता. परफेक्ट. सो ती लोक कुठली आपल्याला द्यायला बसलेली आहेत, ती आपल्याकडनं काढायलाच बसलेली आहेत. आणि ह्या सगळ्याची एक अधोरेखित लर्निंग मला इथे असं सांगायचं आहे की आपल्याला आपल्या हक्काचे पैसे मिळताना आपल्याला कुणालाही पैसे द्यावे लागत नाहीत, ना बँकांना, ना कुठल्या इतर कंपन्यांना, ना कुठल्या माणसाला. कुणाकडनं आपलं येणं असेल जेन्युइनली तर आपल्याला ते येईल, आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल, आपल्याला चेक मिळेल, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आपलं येणं परत येईल, किंवा आपले कुठे रिफंड अडकलं आहे बाबा किंवा अजून काही असेल तर ते आपल्या अकाउंटमध्ये रीतसर पद्धतीने येईल. त्याच्यासाठी तुम्ही मला माझे 20,000 रुपये पाहिजेत म्हणून मग मी तुम्हाला आणि तुम्ही मला 10 रुपये ट्रान्सफर करा ही अशी ट्रान्झॅक्शन्स करायला जाऊ नकात. आणि हे असं होत असेल तर इट इज व्हेरी इझी टू सेंड अ मेसेज की मी तुम्हाला 100 रुपये पाठवलेत. आणि आजकाल मी जसं म्हणलं तसं की टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे. आज म्हणजे आता यात अजून एक ह्याचं उदाहरण असं द्यायचं आहे की माझ्या ओळखीच्या एक आजी आहे, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी असेच अकाउंटमधनं पैसे गेले आणि सांगितलं. म्हटलं काय झालं नक्की. त्या म्हटल्या अगं मला एक कॉल आला आणि माझ्या मुलीची शाळेतली मैत्रीण बोलती असं कळलं आणि तिची आई ॲडमिट झालेली आहे, तिचा काहीतरी गुगल पे ब्लॉक झालं आहे, म्हणून तिने मला फोन केला की मावशी तू पटकन इथे काय 20,000 रुपये काय ॲडमिशनला ट्रान्सफर करतेस का, माझं गुगल पे सुरू झालं किंवा मी कुठला ते दुसऱ्या गुगल पेवरनं तुला मी 20,000 अर्ध्या तासात परत करते. आणि या बाई वयवर्ष 70-71 असेल आणि यांना वाटलं अरे बापरे आपल्या मैत्रिणीची मुलीची मैत्रिणी एवढ्या संकटात आहे, आपण पटकन तिला देऊन टाकू. आणि पैसे पाठवले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, पैसे काही यायला तयार नाहीत. मग त्यांनी तिला फोन केला परत. ती म्हणली मावशी मी तुला फोनच केलेला नव्हता. याचा अर्थ डीपटेक किंवा अशा टेक्नॉलॉजी वापरून तुमचा आवाज जसाच्या तसा हा कॉपी करून एखादी व्यक्ती आपल्याशी बोलू शकते. म्हणजे माझ्या वडिलांचा आवाज काढून एखादा अननोन कॉल मला येऊ शकतो, पण तिकडे माझे वडील बसलेलेच नाही आहेत. त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या क्रेडेन्शियल्सचा वापर करून घेऊन मला कुणीतरी फोन करतं आहे. पण या ह्याच्यात काय करायला पाहिजे होतं. आता त्या बाईंच्या स्वभावाचा, वयाचा, सगळ्याचा फायदा घेऊन त्या व्यक्तीने फसवलं. 20,000 गेले ते गेलेच, पण बाकी बँक अकाउंट ब्लॉक करावं लागलं आणि मग पुढचा तो त्रास आला तो आलाच. पण या ह्याच्यात लोकांनी ज्या वेळेला त्यांना असे कॉल्स येतात की तुमचा मुलगा किडनॅप झालेला आहे, इतके पैसे पाठवा मग सोडवू, आणि मुलगा अगदी मजेत कॉलेज किंवा शाळेमध्ये असतो, असं काही झालेलंच नसतं बऱ्याचदा. त्यावेळेला हे आधी खात्री करून घ्या की त्याच व्यक्तीने आपल्याला फोन पैसे मागण्यासाठी केलेला आहे का. म्हणजे सोपी गोष्ट फोन कट करून कन्सर्न माणसाला पुन्हा एकदा फोन की आता तुझाच फोन आलेला होता का, मग हा वेगळ्या नंबरवरनं आलेला होता का, हा नंबर कुठला. कारण तुमच्या इमर्जन्सी, भीती, हॉस्पिटल, किडनॅपिंग हे सगळं दाखवून तुमच्याकडनं पैसे काढले जाऊ शकतात. अपूर्वा, हे सगळं आपण एकेका माणसाबरोबर होणाऱ्या घटनांविषयी बोलतो, पण जेव्हा 2,000 कोटी त्याच्याही पेक्षा जास्त अशा जेव्हा रकमा ऐकू येतात आणि ते फ्रॉड करणारी माणसं, कोणी बँकेला फसवलोय, कोणी प्रचंड मोठ्या
अधिकारपदी असलेल्या एखाद्या माणसाला फसवलंय. म्हणजे मला वाटतं ते व्हिडिओकॉन आणि ICICI बँकेच्या चंदा कोचर ही तीच केस होती. किंवा मेहुल चोक्सी सारखा माणूस असेल किंवा हर्षद मेहता असेल, ज्यांनी अख्खं शेअर बाजार उलटं केलं किंवा त्याच्यामध्ये एवढा मोठा फ्रॉड केला. हे एवढे मोठे फ्रॉड जेव्हा कळतात त्याच्या कितीतरी आधी ते सुरू झालेले असतात. मग ते कळायला एवढा वेळ का लागतो? आता याच्यामध्ये आपण टिपिकली असं सांगू शकतो किंवा आमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरनं की एखादा फ्रॉड किती काळापर्यंत चालावा आणि किती काळापर्यंत स्ट्रेच करता यावा हे त्या मास्टर माइंडवरती अवलंबून आहे, त्या टोटली त्या क्रिमिनलवरती अवलंबून आहे. आता याच्यात मी तुम्हाला एक ह्या पुस्तकात न दिलेली पण आम्ही केलेली एक केस सांगू. तुम्ही सगळ्यांनी पॉन्झी स्कीम किंवा कधी मल्टी लेवल मार्केटिंग स्कॅम किंवा याच्याबद्दल ऐकलं असेल. पॉन्झी किंवा पिरॅमिड स्कीम म्हणजे काय, त्याचं मराठीत अगदी आपल्याला विश्लेषण सांगायचं झालं तर अशी एखादी घटना किंवा अशी एखादी स्कीम ज्याच्यामध्ये हजारो लाखो गुंतवणूकदार एका वेळेला फसवले गेलेले आहेत, ह्याला आम्ही पॉन्झी स्कीम किंवा पिरॅमिड स्कीम म्हणतो. आता एक आमच्याकडे खूप क्लासिक केस आलेली होती, सिटी लिमोझिन त्याचं नाव होतं. आणि त्याच्यामध्ये पण तो अत्यंत एक क्लिष्ट घोटाळा होता जो आम्ही शोधलेला होता. ऑथॉरिटीजनी आम्हाला अपॉइंट केलेलं होतं हे शोधण्यासाठी. आणि सत्यम नंतरचा वन ऑफ द बिगेस्ट फ्रॉड्स इन इंडिया ज्याला आपण म्हणू तसा तो घोटाळा होता. सिटी लिमोझिनमध्ये काय झालेलं होतं की हा माणूस अमेरिकेतल्या एका उच्च विद्यापीठातनं शिकून इकडे आलेला होता आणि अत्यंत सफाईदारपणे इंग्लिश बोलणारा होता, अत्यंत गोड बोलून काम करून घेणारा होता. त्याच्या कम्युनिकेशन स्किलने किंवा त्याच्या त्या चार्मिंग पर्सनॅलिटीने त्याने कितीतरी ब्युरोक्रॅट्स किंवा पॉलिटिशियन्स असतील किंवा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असतील किंवा इन्व्हेस्टर्स, वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टर्स यांना अगदी गोड बोलून या स्कीममध्ये घेतलेलं होतं. म्हणजे मी असं म्हणणार नाही की प्रत्येक ह्याच्यामध्ये गुंतवणूक केलेला, मग तो छोटा असू देत नाही तर मोठा माणूस असू देत, की त्याला माहिती नव्हतं की आपण कुठल्या एका फ्रॉड स्कीमचा भाग बनत चाललेलो आहोत. कारण शेवटी तुम्ही पैसे लावता म्हणजे कुणावर लावता, तुम्ही त्या प्रमोटर, ज्या प्रवर्तक म्हणू आपण, प्रवर्तक आणि त्याच्या बिझनेस आयडियावरती पैसे लावता, राईट. त्याच्यामुळे त्याच्या या सगळ्या फॉरेन रिटर्न, एज्युकेशन इतकं मोठं, लोकांना भुरळ पडते, त्याची लोकांना भुरळ पडेल अशा प्रकारच्या कन्व्हिन्सिंग स्किल, ह्याच्यामुळे हा घोटाळा 7 ते 8 वर्ष चालू शकला. 7 ते 8 वर्षामध्ये गोड बोलून त्याने सुरुवातीला रिटर्न्स दिले. नंतर ते इन्व्हेस्टमेंटवरचे रिटर्न्स, परतावे हे थोडा द्यायला उशीर व्हायला लागला. पण तरीही लोकांना हे कळत नव्हतं की ही स्कीम आपले पैसे आणि आपल्याला गोत्यात आणणार आहे. त्यामुळे 7-8 वर्ष हा चालत राहिला. मग शेवटी अगदी हा फ्रॉड बाहेर येण्याच्या अगदी शेवटाला काही महिने त्याने सलग लोकांचे पैसे तंगवल्यानंतर लोक शेवटी एकत्रित पोलिसांकडे गेली. कुणी एका मोठ्या माणसाने पोलिसांना फोन करून हे सगळं सांगितलं आणि मला आठवतंय त्यावेळेला पुणे आणि मुंबईमध्ये एक सेपरेट पोलिसांची विंग चालू झाली सिटी लिमोझिन नावाने, की तुमचे पैसे याच्यात गेलेत का, या ॲप्लिकेशन द्या आणि त्याच्यामध्ये काय डिटेल्स भरायचे आहेत ते सगळे आम्हाला सबमिट करा. ती केस आम्ही केलेली होती, ज्याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी ही अशीच होती की तुम्ही ऐकलं तर आता हा चालेल की 3 लोकांना तुम्ही आणा आणि तुम्ही परत केलेले, तुम्ही गुंतवलेले पैसे तर तुम्हाला परत मिळतील, प्लस तुम्हाला आम्ही जेवढे पैसे तुम्ही आमच्या स्कीममध्ये टाकलेले आहेत आणि 3 लोकांना या स्कीमशी जोडून दिलेलं आहे, दुप्पट तुम्हाला आम्ही परतावा देऊ. आणि तुम्ही जितके पैसे टाकत जाल, समजा आता एखाद्या माणसाने 3 लाख रुपये टाकलेत तर त्यावेळेला नुकतंच IT आणि हे सगळं पेव फुटलेलं होतं, पुण्याच्या आसपास IT कंपन्या येत होत्या. तर त्या माणसाने चालाखीने या गरीब लोकांना सांगितलेलं होतं की तुम्ही 2 लाख रुपये टाकले तर तुमच्या नावाने आम्ही इंडिका घेऊ, इंडिका ह्या कंपन्यांना आम्ही भाड्यावरती लावून देऊ आणि त्याचं भाडं मी आणि तुम्ही असे शेअर करून घेऊ. सुरुवातीला लोकांचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी ह्या माणसाने थोडेसे पैसे दिले आणि नंतर मग पैसे येईच नात म्हणल्यानंतर मग लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली. सो अशा प्रकारचा एक फ्रॉड आहे जो 7-8 वर्षातही उलगडू शकतो आणि ते ॲब्सल्युटली त्या क्रिमिनल फ्रॉडस्टरच्या माइंडसेट आणि कन्व्हिन्सिंग स्किलवरती किंवा किती वेळ तो ऑथॉरिटीज, नियामक यांना अक्षरशः झुलवत ठेवतोय ह्या स्किलवरती अवलंबून आहे. आता दुसरा मी तुम्हाला एक आश्चर्यकारक पॉन्झी स्कीमचा प्रकार सांगेन.
की अमेरिकेमध्ये बर्नी मॅडॉफ नावाचा एक खूप मोठी व्यक्ती ही वारली, आता ही होऊन गेली. आता काय नाव म्हणालीस? बर्नी मॅडॉफ. ओके. आणि ही व्यक्ती ही तिकडचं म्हणजे आपल्याकडे जसा नियामक सेबी आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जसं त्यांच्याकडचं SEC सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन, त्याची सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनची नाही, नासडॅकची म्हणजे एका एक्सचेंजची ही व्यक्ती चेअरपर्सन म्हणून होऊन गेली. बरं, इतकी मोठी व्यक्ती ज्या वेळेला एखादी स्कीम चालू करते म्हटल्यानंतर पहिला विश्वास तिथेच तुम्ही जिंकताय की अरे इतकी मोठी व्यक्ती आहे तर ती सगळं जेन्युइनच करणार ना, त्याच्या स्कीममध्ये मी पैसे टाकते म्हणजे मला जेन्युइनली त्याचा परतावा मिळणार आहे. पण या व्यक्तीने म्हणजे ही जगातली लॉंगेस्ट चाललेली पॉन्झी स्कीम होती. या व्यक्तीने म्हणजे असं त्याच्यावरती म्हणलं जातं की खरं तर 1990s विसल ब्लो म्हणजे काही लोकांना याची कल्पना आली आणि ती लोक पुढे येऊन सांगू लागली की हा मॅडॉफ सिक्युरिटीजचा, मॅडॉफ इन्व्हेस्टमेंटचा फ्रॉड आहे आणि हा सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनने किंवा हा एक्सचेंजेसने हा गुन्हा दाखल करून घेऊन हा इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे, असं बरेच विसल ब्लोअर पुढे येऊन सांगायला लागले. पण तो माणूसच इतक्या मोठ्या स्टेचरचा होऊन गेलेला होता किंवा अगेन व्हेरी करिझमॅटिक पर्सनॅलिटी आणि इतके मोठे कनेक्ट्स, त्यामुळे फायनली या माणसाला शिक्षा व्हायला मला वाटतं 2016 का काहीतरी उजाडलं. म्हणजे लोक 90s सांगत होती की ही स्कीम 1970s रन करतोय आणि त्याला शिक्षा व्हायला 2016 साल उजाडलं. सो इतकी लॉंगेस्ट चाललेली ही पॉन्झी स्कीम जी होती ती मॅडॉफची होती. सो म्हणजे तो तेवढ्या ताकदीचा फ्रॉडेस्टर किंवा क्रिमिनल होता की जो सिस्टीमला, इन्व्हेस्टर्सना झुलवत भुलवत राहिला आणि जवळजवळ काही डिकेड्सनी ही स्कीम शेवटी हा फुगा फुटला. बापरे. आता एक ह्याच्याशी संबंधित नाहीये खरं तर, पण तो एक सुकेश, हां बरोबर, जो आता गजाड पण तो गजाड गेली 20 वर्ष हे करतोय, काय 10 वर्ष तिहार जेलमधनं सुद्धा तो काहीतरी करतोय आणि त्याचा हाच हे होता, तो पॉलिटिशियन्सकडेच जायचा आणि त्यांना सांगायचा की मी तुम्हाला तुमच्या कॅम्पेनिंगमध्ये मदत करतो, तुम्ही मला 50 कोटी रुपये द्या. पण म्हणजे हे आकडे ऐकून आपण थक्क होतो अपूर्वा. म्हणजे आपल्यासारखी माणसं 50,000 सुद्धा कुणाकडे देताना 10 वेळा विचार करतील. 50 कोटी रुपये, 500 कोटी रुपये वगैरे हे असे. स्वतः तू नंबर्सचं बोललेली आहेस म्हणून इथे एक फॅक्ट सांगायला आवडेल. आत्ता फायनान्शियल क्राईम म्हणजे आर्थिक गुन्हे, घोटाळे आणि ऑनलाईन घोटाळे या सगळ्याचा नंबर मिळून भारतामध्ये जवळजवळ 14 लाख कोटी आहे, जो आपल्या आता GDPच्या जवळजवळ एक 10-11% सहज असेल. आणि मग ह्यातले किती पैसे लोकांना परत मिळतात? अनफॉर्च्युनेटली बऱ्याचदा ज्या वेळेला पॉन्झी स्कीम असतात त्यावेळेला त्याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊन तो खटला चालायला, त्याची चार्जशीट दाखल व्हायला आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर लोकांना पैसे परत मिळायला 7 वर्ष, कधी 8 वर्ष, 9 वर्ष ही अशीच जातात. मग त्यातले काही इन्व्हेस्टर्स राहिलेले असतात, काही इन्व्हेस्टर्सचे काय म्हणतात डिटेल्स नसतात, त्याच्यामुळे त्यांना परत दिलं जात नाही. पण आपल्याकडे त्याचा सक्सेस रेट अजून थोडासा, म्हणजे इन्व्हेस्टर्सना पैसे मिळायचा सक्सेस रेट अजून थोडा स्लो आहे. मला सांग, ह्यामध्ये बरेचदा जेव्हा अशा प्रचंड मोठमोठ्या लेवलला हे घोटाळे होत असतात तेव्हा शेवटी आपल्याला असं दिसतं की मग जर ते बँकांचे घोटाळे असतील तर बँकांचे कर्मचारी कुठेतरी अडकलेले असतात. इथपासून कधीतरी कुठेतरी काही पॉलिटिशियन्सची नावं येत असतात. माझा प्रश्न असा आहे की पुन्हा एकदा एक कुठली तरी रेग्युलेटरी बॉडी असते त्यांच्यावर, बरोबर? म्हणजे जेव्हा हे मोदी, चोक्सी वगैरे सारख्या माणसांनी बँकांमध्येच अफरातफर केली तेव्हा तिथल्या कोणीतरी 2 माणसांनी त्यांचं ते काम होऊ दिलं होतं, कुठेतरी त्यांना सह्या दिल्या होत्या, त्यांच्यावरच्या माणसांनी दुर्लक्ष केलं, त्यांच्यावरच्या माणसांनी दुर्लक्ष केलं. थोडक्यात कुठेतरी हे भ्रष्टाचार हा आलेला असतो, बरोबर? मग मला प्रश्न असा पडतो की वर्षानुवर्ष हा असा भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांमध्ये कुणाच्या तरी वरच्या माणसाला हे कधीतरी तर कळायला पाहिजे, बरोबर आहे? मग असं कसं नाही होत? तुम्हाला समजा फायनान्शियल कन्सिडरेशन त्यातनं मिळत असेल किंवा फायनान्शियल कन्सिडरेशन नाही पण तुमची इतर कामं होत असतील, इतर आपण म्हणा कॅश अँड काइंड,
सो इतर पद्धतीने तुम्हाला पैसे मिळत असतील, मला काय फॉरेनलाच फ्लॅट मिळाला आहे, मला एखादा फ्लॅट इथे मिळाला आहे पण तो जर 50 कोटीचा असेल तर मला त्या माणसाला 5 लाख द्यावे लागलेले आहेत. अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन जर सुपिरियर लोक करत असतील, सुपिरियर म्हणजे ऑथॉरिटी ज्यांच्याकडे आहे अशी लोक करत असतील, तर मला वाटतं मनी इज द मेन मोटिवेटर, ग्रीड इज द मेन मोटिवेटर, ज्याच्यामुळे लोक हे सगळं करायला भाग पडतात. आता मगाचपासून तू मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांचं एक्झाम्पल घेतेस म्हणून आपण हे थोडंसं विस्तृत. मी एवढ्यासाठी त्यांची नावं घेते कारण ते माझ्या माहितीप्रमाणे एक आपल्या गव्हर्नमेंटनी ऍक्सेप्ट केलेले फ्युजिटिव्ह आहेत, किंवा म्हणजे असं त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं की त्यांच्या विरुद्धची केस ही 100% सिद्ध झालेले आहेत त्यांच्यावरचे आरोप. बाकी बरेच जण त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याविषयी बोलता येत नाही. सो नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी बँकिंग सिस्टीमचा गैरवापर, बँकिंगमधले लूप होल्स म्हणा किंवा बँकिंग सिस्टीममधल्या लोकांना हाताशी धरून कितीतरी वर्ष केलेला हा घोटाळा आहे. हा आला कसा बाहेर? एका वर्षी मला वाटतं 2018 जानेवारी असावं, आणि यांच्याकडचे नीरव मोदीच्या फर्ममधली 2 लोक पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई ब्रांचमध्ये गेली आणि तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला एक LOU म्हणजे लेटर ऑफ अंडरटेकिंग आम्हाला पाहिजे. आणि मग ह्या लोकांनी सांगितलं बरं ठीक आहे, LOU हवं असेल तुम्हाला तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला सिक्युरिटी दिली पाहिजे. आणि लेटर ऑफ अंडरटेकिंग मध्ये थोडक्यात त्यांना लोन मिळवायचं आहे त्याच्यासाठी. म्हणजे मी समजा भारतातही बिझनेस करतेय आणि मी बाहेरही बिझनेस करतेय, बाहेरच्या बिझनेसला मला तिथे लोन मिळवायला मला तिथल्या बँकेला अप्रोच व्हायचंय, पण मग इथली बँक ही बाहेरच्या बँकेला अशा पद्धतीने कम्युनिकेट करते लेटर ऑफ अंडरटेकिंग देऊन की ही माझी कस्टमर आहे, हिची क्रेडिट वर्दीनेस असा आहे, चांगला आहे, गुड स्टँडिंग, ती व्यवस्थित माझं लोन आणि काय आहे ते रिपे करते आहे, सो शी इज अ साऊंड बॉरोवर आणि तुम्ही तिला पैसे द्यायला, लोन द्यायला हरकत नाही. पण मी हे अगदी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये सांगतेय, हे एका बँकेकडनं दुसऱ्या बँकेला कधीही मेलवरती किंवा फोनवरती कम्युनिकेट होत नाही. स्विफ्ट नावाची एक ग्लोबल बँकिंग सिस्टीम होती की ज्याच्या थ्रू एक बँक दुसऱ्या बँकेला अशा पद्धतीने कम्युनिकेट करते. पण मग लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे पंजाब नॅशनल बँकेमध्ये आलेली जी नवी माणसं होती त्यांनी सांगितलं की लेटर ऑफ अंडरटेकिंग हवं असेल तर तुमचं काहीतरी कोलॅटरल म्हणजे तुमची काहीतरी एखादं तारण तुम्ही द्यायला पाहिजे. मग ही लोक म्हणली आम्ही इतकी वर्ष लेटर ऑफ अंडरटेकिंग घेतोय, बाहेरून लोन घेतोय, आतापर्यंत कधी आम्हाला कोलॅटरल मागितलं नाही. या एका सेंटेन्स किंवा या एका जम्बलिंग झालं त्यानंतर ही लोक अलर्ट झाली, बँकेतली नवी लोक, आणि ती म्हटली की इतके लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय. मग रेकॉर्ड्स बघितले तर मागचे कुठलेच लेटर ऑफ अंडरटेकिंग नव्हते. तेव्हा ते बाहेर यायला सुरुवात झाली की ही लोक म्हणतात लेटर ऑफ अंडरटेकिंग यांना मिळालेली आहे, आपल्या सिस्टीममध्ये कुठेही हे रेकॉर्ड झालेलं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ की बँकेची एक कोर बँकिंग सोल्युशन सॉफ्टवेअर असतं, बँका ज्या सॉफ्टवेअर वापरतात ती, आणि स्विफ्ट ह्याचं एकमेकांशी जो संपर्क, संबंध किंवा ज्याला इंटिग्रेशन म्हणतो, एकमेकांमध्ये संबंध यायला पाहिजे, तो संबंध येऊ दिलेला नव्हता. हे बँकेच्या त्यावेळच्या जी लोक फ्रॉडमध्ये याच्यामध्ये सामील होती या लोकांनी हे काही वर्ष केलेलं होतं. त्यांनी कुठेही हे पाठवलेले LOUs रेकॉर्ड केलेले नव्हते. आणि ज्या वेळेला अशी मग विसल ब्लो झाली आणि मग खूप मोठा गदारोळ झाला याच्याने, त्यानंतर प्री प्लॅन गोष्टी होत्या. त्यानंतर ह्या लोकांनी भारत सोडला. पण असं आहे की आपला देश किंवा आपणही मला वाटतं धक्क्यांमधनं शिकतोय, कारण ही लोक बाहेर पळून गेल्यानंतर आपल्याकडे लागलीच मला वाटतं त्याच वर्षामध्ये फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स बिल संसदेमध्ये टेबल झालं, ते पास झालं. म्हणजे काय की ज्या वेळेला बँकांना असं दिसतंय की खूप मोठ्या अमाऊंटचा एक बॉरोवर आहे, खूप मोठी अमाऊंट बँकिंग सिस्टीमकडनं बॉरो केलेली आहे, तर ह्या व्यक्तीचे सर्व आपल्याकडे डिटेल्स पहिली गोष्ट म्हणजे पाहिजे. म्हणजे फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स बिलशी रिलेटेड गोष्टी सांगते, त्याच्यामध्ये या अशा प्रोव्हिजन्स नाही आहेत पण समथिंग रिलेटेड टू दॅट, की ही माहिती बऱ्याचदा ज्या वेळेला तो बॉरोवर हफ्ते चुकवायला लागतो किंवा त्याचा क्रेडिट वर्दीनेस धोक्यात येतोय असं दिसतंय, त्यावेळेला बँका बाहेरच्या इतर म्हणजे अगदी एव्हिएशन ऑथॉरिटी असेल किंवा इतर काही आपल्याकडच्या एजन्सीज असतील त्यांच्याशी ही माहिती शेअर करू शकतात, सो दॅट ती व्यक्ती उद्या भारत सोडून पळून जाणार नाही. सो ज्या वेळेला असे धक्के बसलेले आहेत बँकिंग सिस्टीमला, त्या वेळेला अशी काही लँडमार्क जजमेंट्स आपल्याकडे आलेली आहेत.
नाही, कारण अगं कसं होतं की सामान्य माणसांनी कर्ज घेतलं बँकेकडनं आणि काही कारणाने त्याचे 2 हप्ते चुकले, 3 हप्ते चुकले, तरी अक्षरशः बँकेचे लोक मागे लागतात. बरोबर. अनेकदा आपण असं ऐकतो की ते काय ते कर्जाचा तो त्यांचा हप्ता फेडण्यासाठी किंवा तो परत घेण्यासाठी गुंड पाठवतात वगैरे, असं आपण असंख्य गोष्टी ऐकत असतो. आणि मग अशा वेळी आपल्याला असं वाटतं की सामान्य माणसांनी त्याच्या काही त्यावेळच्या प्रॉब्लेममुळे म्हणा 2-3 हप्ते भरले नाहीत तरी सुद्धा कुठेतरी जगात कोणाला तरी ते कळत असतं, त्यावरनं त्यांच्या मागे पोलीस लागतात, बँक्स लागतात. आणि इथे ही माणसं एवढे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून पळून जातात जगातनं आणि देशातनं, तरी आपल्याकडे पत्ता लागायला वेळ लागतो. तर हे जरा सगळं ऐकताना ह्यामध्ये खूप गोष्टी मुरलेल्या आहेत कुठेतरी, आणि अजून जास्त मुरतंय असं वाटत राहतं. आणि म्हणून मला वाटतं की तुझ्यासारखी माणसं यासाठी आपल्यासाठी महत्वाची असतात, कारण तुम्हाला ते कळू शकतं, आम्हाला ते कळूच शकत नाही. आता हा ज्या वेळेला मुद्दा असतो तर आपण हा समज 2 मिनिटं बाजूला ठेवूयात की सामान्य माणसाच्याच मागे फक्त बँका लागतात आणि अशा लोकांच्या मागे लागत नाही. त्याच्यामध्ये एक का आपण हा बाजूला ठेवूयात किंवा का आपण हा काढून टाकूयात डोक्यातनं, कारण सामान्य माणूस हा बँकेबरोबर आता लोन ॲग्रीमेंट आपण करार करतो बँकेबरोबर की मी माझा क्रेडिट वर्दीनेस आहे, मी सॉल्वंट माणूस आहे आणि मी तुम्हाला हे इतकी अमाऊंट काय घेतलेली आहे ते परतफेड त्याची माझ्याकडनं होईल, आणि त्या पद्धतीचं आपण त्या लोन ॲग्रीमेंटमध्ये सगळं साईन करत असतो. त्यामुळे आपण कुठेतरी त्या ॲग्रीमेंटमध्ये बांधले गेलेलो असतो. म्हणूनच लोक आपल्या मागे येऊ शकतात की तुम्ही ह्या कर्जाचा हप्ता बुडवलाय, तो बुडवलेला आहे. पण कारण आपल्या डोक्यात असं कधी बुडवायचं बँकेला असं नसतं. आपल्याकडे कधीतरी अशी एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन झालेली असते ज्याच्यामुळे आपला एखाद दुसरा कर्जाचा हप्ता इकडे तिकडे होतो, ते त्यांच्या सिस्टीममध्ये फ्लॅग होतं आणि मग ती लोक लागलीच आपल्या मागे येतात. पण ज्यांना सुरुवातीपासूनच फ्रॉड करायचा आहे ती असे कुठले ट्रेल बँकांमध्ये ठेवतील का? तर उत्तर आहे नाही. हे तू गुन्हेगारीचे अंतरंग म्हटलंस तर ते गुन्हेगारांचे अंतरंग आहेत ते, की त्यांना ते ठेवायचेच नसतात. ते ठेवायचेच नाहीये त्यांना, त्यांचा डोक्यात मध्ये तो प्लॅन फिक्स आहे. ती गुन्हेगारी एक ना मला वाटतंय साऊथ अमेरिकन किंवा मेक्सिकन कुठली तरी एक सिरीज, एक गुन्हेगार होता एल कपॉन नावाचा, त्याच्यावरती एक सिरीज पण आलेली होती. तर एल कपॉन हा त्या काळातला म्हणजे 1800 म्हणजे ते जे काही दशक होतं, सॉरी ते जे काही शतक होतं त्याच्या अगदी शेवटाला मोठा झालेला गुन्हेगार होता. आणि इतकं की त्याने गुन्हे केलेले पोलिसांना माहिती होते, पण कुणी पोलीस त्याला मागे लागायला जायचं नाही किंवा त्याच्या विरुद्ध ते गुन्हे किंवा त्या पद्धतीचं सगळं कोर्टापर्यंत पोचायचंच नाही. मग काय केलं पोलिसांनी, मग एक पोलिसांनी त्याच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली. ज्या वेळेला आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली, आर्थिक गोष्टींचा एल कपॉनचा माग घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेला तिथे गुन्हे प्रूव्ह झाले. सो प्रूव्ह झाले गुन्हे म्हटल्यानंतर पुढे ती कोर्टापर्यंत केस गेली, कोर्टात उभी राहिली आणि मग त्या तो जो ड्रग लॉर्ड किंवा तो जो होता त्या माणसाला शिक्षा झाली. सो आपण असं म्हणू शकतो की ग्रीड किंवा पैसा ही कुठलीही गुन्हेगारीच्या म्हणजे आर्थिक गुन्हेगारीच्या किंवा आर्थिक गुन्हेगाराचं पहिलं लक्षण काय, तर त्याला ती ग्रीड आहे. पैसा घ्यायचा आहे आणि तो कुठल्याही पद्धतीने बळकवायचा आहे, ही ती ग्रीड आहे. आणि ती समजून घेण्यासाठी आणि त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी, त्याचे गुन्हे प्रूव्ह करण्यासाठी म्हणून फॉरेन्सिक अकाउंटंटचं काम सर्वात उपयुक्त ठरतं. हो, नाही सध्या फारच. आणि काय झालंय की आता आपण आर्थिक घोटाळ्यांबद्दल बोलतो आहोत, पण घातपाताच्या कारवाया ज्या आपल्याकडे होत असतात बरोबर त्याच्याही मागे प्रचंड मोठा पैसा असतो. नक्कीच, कारण तो त्यांना लागतोच. त्या म्हणजे मला कुठेतरी मी वाचलं होतं त्याप्रमाणे की 26/11 किंवा 9/11 सारख्या जेव्हा होतात घटना, तेव्हा त्याच्या आधी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारात सुद्धा काहीतरी घडामोडी होत असतात. बरोबर. शेल कंपनीज विकत घेतल्या जातात. हे सगळं मी फक्त वाचलेलं आहे, मला ते काही कळत नाही. तर ते पण जरा थोडंसं आम्हाला समजावून सांग बरं. सो एकदम छान प्रश्न आहे हा. मी ज्यांच्या हाताखाली माझं शिक्षण फॉरेन्सिक अकाउंटिंगमधलं पूर्ण केलं आणि ज्यांच्याबरोबर आता काम करते ते फॉरेन्सिक एक्झामिनर, फॉरेन्सिक अकाउंटंट मयूर जोशी. तर त्यांची बॅकग्राऊंड आपण बघू तर ते फॉरेन्सिक अकाउंटंट झाले त्यावेळेला ते भारतातले 33वे फॉरेन्सिक अकाउंटंट होते आणि ते ही एक्झाम पास झाले ते 9/11 झाल्याच्या दिवशी.
आणि नुकतेच ते CA पण झाले होते, नुकतेच फ्रॉड एक्झामिनर पण झाले होते. पण त्यांच्यात कुतूहल हे होतं की 9/11 इतकं मोठं झालं, त्या बिल्डिंग्सच्या मध्ये ती प्लेस गेली, लोकांची जीवितहानी झाली, सगळं झालं. पण हे खरंच फक्त लोकांना मारण्यासाठी, फक्त ती ब्लडशेड बघण्यासाठी या ओसामा बिन लादेन आणि कंपनीने हे केलं असावं का? तर त्यांनी त्याच्या मागे एक थेअरी लिहिली. तर ओसामा बिन लादेननी 9/11 हे मागे आपण 5 वर्ष जाऊयात, मागे 5 वर्ष त्याने जवळजवळ प्लॅन केलेलं होतं. आणि ते असं प्लॅन केलेलं होतं की 9/11 ज्या दिवशी TV वरती न्यूज येईल त्यावेळेला जागतिक शेअर मार्केट, जागतिक शेअर बाजारामध्ये पण ब्लडबाथ होणार आहे. जागतिक शेअर बाजार हा पुढचे कितीतरी दिवस, कितीतरी आठवडे पडणार आहे. हे सगळं गणित, हे बॅक कॅल्क्युलेशन करून ह्या माणसाने वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजमध्ये पोझिशन्स घेतलेल्या होत्या. आणि त्या कशा, कुठल्या माणसा थ्रू नाही, वेगवेगळ्या शेल कंपन्या, अशा कंपन्या काढून की ज्यांचा बिझनेस नाही आहे, पण ही फक्त शेअर्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये डील करणारी कंपनी म्हणून या कंपन्या उदयास याने आणल्या, शेल कंपन्या. आणि ह्या कंपन्यांनी बाजार पुढचे किती दिवस काय असेल हे प्रेडिक्ट करून आधीच पोझिशन्स घेऊन ठेवलेल्या होत्या शेअर मार्केट्समध्ये, जागतिक पोझिशन्स. आणि ज्या वेळेला 9/11 झालं आणि त्याच्या प्रेडिक्शनप्रमाणे पुढचे कित्येक आठवडे ज्या वेळेला मार्केट पडलेलं होतं, त्यावेळेच्या घेतलेल्या पोझिशन्समुळे या माणसाला त्या काळात बिलियन्स ऑफ डॉलर्सचा प्रॉफिट झाला. आणि मग पुढे हा प्रॉफिट त्याने फक्त पर्सनल गेनसाठी वापरला नाही, म्हणजे त्याच्यासाठीही वापरला, पण पुढे हाच पैसा, हा ब्लड मनी जो होता, हा त्याने पुढचे टेररिस्ट अटॅक फंड करण्यासाठी केले. सो अशा प्रकारे ती थेअरी मयूर सरांनी मांडली आणि त्याला एक जागतिक लेवलवरचं पारितोषिक पण मिळालं. सो त्यामुळे आम्हाला हे लक्षात आलं की कुठलाही टेररिस्ट अटॅक ज्या वेळेला घडतो त्यावेळेला त्याच्या मागे फक्त लोकांना मारणं हे गणित नसतं, त्याच्या मागे एक वेगळ्या प्रकारचं अर्थकारण असतं. आणि मग अशा लोकांचा माग घेणं किंवा अशी लोक सिस्टीममध्ये परत येऊन अशा पद्धतीचा गदारोळ करून सामान्य जनजीवन विस्कळीत करू नये, ह्याच्यासाठी पण फॉरेन्सिक अकाउंटंट्स हे कार्यरत असतात. वा, अपूर्वा, मला असं वाटतं की अशा अनेक संधी तुला यापुढे मिळू देत. आणि हे एक पुस्तक तुम्ही खरंच घ्या. ह्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी अपूर्वानी फार सुंदर पद्धतीने आणि अशाच समजावून सांगितल्यात जशा तिने आत्ता सांगितल्यात. कारण मी पुन्हा पुन्हा ह्याच विषयी बोलण्यासाठी मागे एकदा आपण रचना रानडेला बोलवलं होतं, तेव्हाही आपण हेच म्हणालो होतो की आता कितीही आपण म्हटलं तरीसुद्धा या पुढच्या काळामध्ये आमचा काही एकूण आमच्या घरामध्ये चालू असलेल्या आर्थिक घडामोडींशी संबंधच नाही, असं होणार नाही आहे. किंबहुना आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालण्याची आता गरज आलेली आहे, ती वेळ आलेली आहे. आणि आपल्याकडे अपूर्वासारख्या स्त्रिया आहेत ज्यांना आपण खरंच आदर्श मानलं पाहिजे की त्या आपल्याला न कळणाऱ्या एखाद्या किंवा जनरली बऱ्याच आपण असं म्हणूया 50% जनतेला न कळणाऱ्या एखाद्या विषयामध्ये एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकतात आणि एवढं काम करू शकतात. अपूर्वा, मला असं वाटतं की तू आज इथे आलीस आणि इतक्या गुंतागुंतीच्या विषयावर पण आम्हाला कळेल अशा पद्धतीने खूप गोष्टी सांगितल्यास. खरं सांगायचं तर ह्यावर आपण अजून एकदा सुद्धा भेटून बोलू शकतो, कारण तुझ्याकडे अनुभव एवढा आहे आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती तू खरं तर बोलू शकतेस. पण मला असं वाटतं त्यापूर्वी हे पुस्तक एकदा आपण वाचूया आणि पुन्हा एकदा आपण अपूर्वाला भेटूया. थँक्यू मुग्धाताई आणि टीम. मला तुमच्याशी या गप्पा मारून आणि हा विषय डिस्कस करून खूप छान वाटलं. ज्यावेळेला व्ह्युअर्स म्हणजे अशा पद्धतीने बोलण्याचा माझा हेतू हाच असतो की 100 लोकांनी जरी हे पाहिलं आणि 100 लोकांपैकी 10 लोक जरी सजग झाली आणि स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकली किंवा स्वतःला क्वेश्चन करू शकली की इथे पैसे टाकायची गरज आहे का, तरी मला असं वाटतंय की आपला पर्पज सर्व होतो. नाही, आणि 100 नाही, मला आनंदाने असं सांगावं असं वाटतं की आता आरपारनी जवळजवळ 2 लाख सबस्क्रायबर्सचा बेस ज्याला आपण म्हणतो तो टप्पा पार केलेला आहे. पण मी पुन्हा एकदा आवाहन सुद्धा करते की जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. हल्ली होतं असं की खूप लोक बघतात, मुलाखती सुद्धा बघतात, पण ते बेल आयकॉन दाबत नाहीत. आणि ते जे अल्गोरिदम असतं त्याप्रमाणे जर सबस्क्राईब जास्तीत जास्त लोकांनी केलेलं असलं तर ते इतरांच्या फीडमध्ये सुद्धा जास्त जातं आणि त्याच्यामुळे इतकी माहितीपूर्ण मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर जरूर सबस्क्राईब करा. जवळजवळ 40-50% लोक हल्ली ऐकतात पण सबस्क्राईब करत नाही. तर म्हणून आम्ही असं पुन्हा पुन्हा आवाहन करत असतो की सबस्क्राईब करा. आणि अपूर्वा, तू आलीस आणि आमच्याशी इतकं छान बोललीस त्याबद्दल मनपूर्वक आभार. मला असं वाटतं की
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तकही पोचलं पाहिजे, तुझं हे बोलणंही पोचलं पाहिजे आणि आपण लवकरच पुन्हा भेटूया. येस.